पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आपण आता या संपूर्ण 18 अध्यायाच्या उजळणीच्या किंवा एकूण विवेचनाच्या आधीच आपण 17 अध्यायापर्यंत थोडीशी उजळणी करायचं ठरवलं आहे. त्यामध्ये आपण एक पूर्वपीठिका की कशाकरता ही ज्ञानेश्वरी निर्माण होताना गीतेवरतीच टीका म्हणून का निर्माण झाली, निवृत्तीनाथांनी त्यांना गीतेवरच टीका करायला का सांगितलं, हा जो विषय आहे तो विषय आपण गेल्या वेळेपासून पाहतो आहोत. त्यामध्ये आपण बघताना श्रौत, स्मार्त, पुराणोक्त आणि पुढे संत असा आपण विषय घेतलेला आहे. श्रौत वाङ्मयातलं कर्मकांड जे आहे ते अगदी आपल्या वास्तुशांत, गृहप्रवेश यापासून हे सगळं आपलं आत्ता जे कर्मकांड आहे असं कर्मकांड त्याच्यात नाहीच आहे. त्याच्यामध्ये फक्त थोडेसे श्लोक म्हणजे विवाहाकरतासुद्धा, ज्या गेल्यावेळी मी बोलले की नाही मला माहीत नाही, पण विवाहाकरतासुद्धा त्यावेळी फक्त वाङ्निश्चय होता. आपण आता तो संस्कार ठेवला आहे आत्तापर्यंत आणि तो वसिष्ठांनीच ठेवला आहे म्हणून आपल्याकडे राहिला आहे. नाही तर विवाहाचं प्रत्यक्ष संस्कार सत्ययुगात नव्हता. आपल्यावरती जे जे म्हणून आरोप आहेत ना, त्या आरोपांमधला हा एक मोठा आरोप आहे की विवाह व्यवस्था होती कुठे तुमच्याकडे. लोक असाच म्हणजे एक संसार करत होते की ज्यावेळी अशा प्रकारचं कोणतंही संस्कारांनी केलेलं बंधन नव्हतं किंवा कोणताही संस्कार नव्हता, तेव्हा फक्त वाङ्निश्चय म्हणूनच केला जात. वाणीने निश्चय करत असत. त्या श्रौत कर्मामध्ये त्यांच्या एक मंत्र बस आहे. त्याच्यापेक्षा पुढे कर्मकांड ज्याला म्हटलं आहे ते कर्मकांड श्रवतात नव्हतं. त्यामुळे श्रवताचा तो एक भाग आपल्याकडे आपण लग्नाच्या विधीमध्ये आणखीनही इतर ठिकाणी असेल, तेवढं काही मला ते कळलेलं नाही आहे. परंतु हे कसं विवाह विधी वाचल्यानंतर ही गोष्ट लक्षात आली की वाङ्निश्चय आम्ही आता करतो, तो संस्कार वसिष्ठांनी ठेवला म्हणून करतो, पण त्यावेळी फक्त वाङ्निश्चय होता की दोन बाजूनी एकमेकांना सांगत असत की आम्ही या कन्येचा स्वीकार केला आहे, ते म्हणत असत आम्हाला हा वर पसंत आहे. आणि त्यामुळे ती जी सूक्त आहेत त्या सूक्तांचा फक्त थोडा उच्चार होत असे, जी श्रौत सूक्त आहे, आणि संपलं. वेगळा विधी काही नसेल. त्यामुळे आपल्या ज्ञात जगातलं आणि जे सत्ययुगानंतर त्रेतायुग आलं, त्रेतायुगातला पहिला विवाह राम आणि सीतेचा आहे. आणि त्यांच्या विवाहामध्ये हे सगळे विवाहाचे जे मंत्र आहेत ते वसिष्ठ महामुनींनी निर्माण केलेले आहेत. आणि हे जे निर्माण होणं आहे, हे जे मंत्र आहेत, या मंत्रांमध्ये थोडे मंत्र श्रौत असतात म्हणजे श्रुतीमधले असतात, आणि बाकीचे जे मंत्र आहेत ते मंत्र हे त्या ऋषीमुनींनी त्यांच्या दर्शनातून किंवा अन्य वाङ्मयामधून त्यांनी ते एकत्रित करून ते मंत्र त्याच्यामध्ये ग्रथित केले. म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल आपल्याला की ज्यांना आपण सप्तर्षी म्हणतो, प्रमुख ऋषी, असे काही फक्त 7च ऋषी आहेत असं नाही. अनेक ऋषींनी श्रौत वाङ्मयामध्ये सूक्त रचलेली आहेत. त्यामुळे त्या सूक्तांच्या आधाराने काही काही गोष्टी अंतर्भूत झालेल्या आहेत.
पुष्कळशा अंतर्भूत झालेल्या आहेत. पण त्याचा कर्मकांडात्मक विस्तार करताना या 7 ऋषींनी केला आहे. त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये एक परंपरा आहे, मला त्यांचं नाव आत्ता माझ्या लक्षात नाही आहे, पण दक्षिणेतलेच एक संप्रदाय आहे जो आपल्याकडे मनोहर जोशींच्या घरी त्यांच्या पत्नींनी त्यांचं मार्गदर्शन घेतलं आहे आणि त्याच्यावरती प्रकाशाची शलाकाका प्रकाशरेखा अशा नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. तो संप्रदाय म्हणजे किंवा त्या लोकांची धारणा अशी आहे, साऊथमधले दक्षिणेतले येते, आणि त्यांची धारणा अशी आहे की ह्या जगाला पूर्णपणे मार्गदर्शन करणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्या सर्व शक्ती या सप्तर्षींच्या माध्यमातून आहेत. आणि हे सप्तर्षीच आम्हाला मार्गदर्शन करतात, हे सप्तर्षीच आम्हाला आशीर्वाद देतात, या सप्तर्षींनीच आमचं जीवन घडवलं आहे. आता हा भाग सगळा जरी एक क्षणभर बाजूला ठेवला तरीसुद्धा ह्या सप्तऋषींनी हा जो धर्म आमच्याकरता उत्पन्न केला किंवा ह्या सप्तर्षींनी आमच्याकरता म्हणून जे कर्मकांड किंवा हा श्रौत धर्मासारखा स्मार्त धर्म हा इतका विस्ताराने समोर मांडला, त्याचं कारण त्यांना जे योग्य वाटलं ते कारण आहे म्हणून मांडला. त्यांच्या दृष्टीने मानवाचं जीवन कल्याणकारी व्हायचं असेल तर ते असं झालं पाहिजे, आणि म्हणून हा धर्म हा ऋषींनी निर्माण केला आहे असंच म्हटलं जातं, हा स्मार्त धर्म. आता हा स्मार्त धर्म निर्माण होताना आणखीन ज्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत झाल्या आहेत त्या आता धरून चाला की याची धर्म या शब्दाची व्याख्या करताना हा एक सामान्य शब्द घेतला धर्म, म्हणजे पुराणोक्त धर्म, स्मार्त धर्म, श्रौत धर्म याकरता घेतलेला नुसता धर्म शब्द आहे. तर आपल्याकडे धर्मशब्दाची मीमांसा दर्शनामध्ये जी व्याख्या केली आहे, यतो अभ्युदय निश्रेयस सिद्धी स धर्म, अशी व्याख्या केली आहे की ज्या ठिकाणी अभ्युदय आणि निश्रेयस या दोन्हीचीही प्राप्ती होते, म्हणजे लौकिक जीवनामध्ये सुद्धा आम्हाला यश मिळतं आणि पारलौकिक जीवन जे आहे तेही आमचं यशस्वी केलं जातं. आम्ही परलोक मानला का नाही मानला आमच्या मानण्याचा विषयच नाही आहे. आम्हाला या सगळ्याचं ज्ञान ज्याच्यातून मिळालं आहे ते मात्र श्रुती वाङ्मय, ते श्रौत वाङ्मय आहे. आणि श्रुती, आता श्रुती कोणाला म्हणायच्या आम्हाला मिळणाऱ्या वाङ्मयात? आत्तापर्यंत आपण अनेक वेळा ते विभाजन केलेलं आहे. आपण जे पाहिलं आहे की मंत्रसंहिता भाग, ब्राह्मण आणि आरण्यक हे जे 3 भाग आहेत हे कर्मकांडात्मक धर्माचे आहेत. आणि त्यातला जो वेदांत किंवा उपनिषद हा जो भाग आहे तो भाग मात्र ज्ञानाचा किंवा तो भाग मात्र अध्यात्माचा, तो मात्र निवृत्ती परजीवनाचा. असे एकाच वेदामध्ये दोन्हीची परिपूर्णता आहे. त्यामुळे अलीकडच्या काळामधला पहिला वादाचा विषय काय असेल तर अहो या कर्मकांडावर करता इतका पसारा मांडला आहे आणि यांच्याकडे अध्यात्माकरता एवढंसंच लिहिलेलं आहे, ती म्हणजे उपनिषदं. आता अध्यात्माकरता किंवा ज्ञानमार्गाकरता अधिक लिहिण्याची आवश्यकता आहे. अशी एकदा परमात्मा असं म्हटलं, परमात्म्याचं स्वरूप सांगितलं आणि तत्त्वज्ञान मांडलं तर त्याचा विस्तार कितीही होईल. अगदी खंडीवर ग्रंथ होती, म्हणजे अगदी गीता जरी आपण घेतली तरी गीता ही स्मृती आहे. त्या स्मृतीवरती सुद्धा जर विस्तार करायचा तर अनेक प्रकारांनी विस्तार करता येईल, परंतु मूळ ग्रंथ फार मोठा लिहिण्याची काही आवश्यकता आहे असं नाही आहे. आणि म्हणून आपल्याकडे जे लिखाण आहे त्या लिखाणामध्ये उपनिषद हा तत्त्वज्ञानाकरताचा भाग आहे. आणि हे 3 भाग आहेत, मंत्रसंहिता, ब्राह्मण आणि आरण्यक. त्याच्यामधली एक भूमिका निश्चित आहे की मंत्र बरोबर ठेवायचा आणि प्रत्यक्ष कर्म करायचं. त्या मंत्राचा उपयोग करून घेऊन जर कर्म केलं तरच ते योग्य होतं किंवा ते फलदायी होतं. आता त्या कर्माच्या संबंधाने जो विषय मांडलेला आहे तो जो वादाचा म्हणून मुद्दा आपल्याला काय फार शहाणपण आहे आणि आपण काही त्याच्यावरती फार अधिकारवाणी वक्तव्य करू शकतो असं नाही. पण तरीसुद्धा आपल्यासारख्या सामान्य वाचकाला एवढी गोष्ट कळते की त्याच्यामध्ये कर्म आणि संन्यास या गोष्टीचा जो बाऊ किंवा जो एक विरोध किंवा एक ज्याला आपण व्हर्टिकल स्प्लिट म्हणतो तसा अगदी 2 भेद करून गीता कर्मात्मक म्हणजे कर्मकांडात्मक का गीता अध्यात्मपर असा विचार करण्याचं काही कारणच नाही.
कारण जर धर्माची व्याख्याच दोन्ही गोष्टी मिळवायच्या आहे, जर धर्माच्या व्याख्येमध्ये अभ्युदय आणि निःश्रेयस या दोन्ही गोष्टी अंतर्भूत आहेत, तर अडचण काय? त्याला सनातन धर्म म्हणा, त्याला वैदिक धर्म म्हणा, किंवा त्याला आजच्या शब्दामध्ये खूप आता त्या पुलावरून पाणी वाहून गेलं आहे, पण त्याला हिंदू धर्म म्हणून का म्हटलं? गेल्या वेळीच आपण बोललो की आता सर्वदूर सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, विश्व हिंदू परिषद आदीचे कार्यकर्ते किंवा समाजामध्ये जी माणसं आपापले धर्म आश्रम किंवा आपापले संप्रदाय सांभाळून आहेत, ते सगळेजण सनातन धर्म या शब्दावर आले. त्यामुळे आता वैदिक धर्म शब्द कोणी वापरत नाही, आता सगळे सनातन धर्म वापरतात. त्यामुळे आता पुष्कळ निघून गेलं, त्याची चर्चा आता करण्याचं कारण नाही. पण गीतेवरती जो एक वाद अजून छेडला जातो की तो म्हणजे गीतेमध्ये कर्मकांडाचं स्वरूप नेमकं कशी त्याची व्याख्या करायची, कसं डिफाईन करायचं, कसं निश्चितपणाने मांडायचं. असं निश्चितपणाने काहीच मांडण्याची गरज नाही. किंबहुना आपण विषय मांडला म्हणून आपण हिरिरीने पुरस्कार करतो असा त्याचा भाग नाही. पण एक सामान्य विचार आहेत याच्यामध्ये की संबंध वैदिक वाङ्मय जर बघितलं तर ह्या सर्व वाङ्मयामध्ये केवळ समन्वय आहे. म्हणजे अलीकडचं वरदानंद भारतींचं जे भाष्य आहे, त्या भाष्याला आपण जेव्हा PhDचं काम केलं तेव्हा त्याला समन्वयाद्वैत दर्शन असं नाव दिलं. तर आपल्याला ते छोटं काम त्याच्यावर करायचं आहे की समन्वयाद्वैत असंच का म्हटलं. कारण दिवसेंदिवस प्रत्यक्ष PhD करताना सुद्धा समन्वयाच्याबद्दल जितके संदर्भ मिळाले नाहीत तितके संदर्भ आता मिळायला लागले. आणि आता असं वाटायला लागलं की शेवटी असं पण काही लिहिण्याची गरज आहे. लिहून ठेवावं, कोण वाचणार आहे? आपलं कोणी वाचणार नाही, पण नोंद असावी त्याची. कारण आजसुद्धा वैदिक परंपरेमध्ये प्रत्येक गोष्टीचा समन्वय आहे. आता सगळी उपनिषद आहे, सगळी तत्त्वज्ञानपर आहेत. ते आता आपलं श्रौत वाङ्मय, तो आपला निवृत्तीपर धर्माकरता उपयुक्त असलेला किंवा संदर्भासाठी असलेला किंवा त्याची गंगोत्री असलेला म्हणजे उपनिषद विषय आहे. उपनिषदांनी कुठे नुसतं खडखडीत वैराग्य सांगितलं? त्यांनी पण सांगितलं नाही. त्यांनी मनुष्याचं गृहस्थ जीवन आणि त्याचबरोबर मनुष्याचं तत्त्वज्ञानावरती अवलंबून असलेलं किंवा निवृत्तीपर जीवन, आणि त्यांनी दोन्ही म्हटलं आहे की जेव्हा आपलं जीवन प्रवृत्तीपर मार्गाने जातं त्यावेळी त्याच्या पायाभूत म्हणा किंवा त्याचा आश्रय म्हणा किंवा त्याच्या आश्रयाने उभं राहणं किंवा त्याच्या पाठीमागे त्याच्या पाठिंब्याने प्रवृत्तीपर जीवन असणं, कसाही अर्थ घेतला तरीसुद्धा त्याच्या अधिष्ठानावर म्हणजे निवृत्तीच्या अधिष्ठानावर प्रवृत्ती उभी राहते आणि प्रवृत्तीच्या अधिष्ठानावर निवृत्ती उभी राहते. कधीच नुसती निवृत्ती या जगामध्ये आपण पहिल्या दिवशी म्हणूनच विषय गेल्यावेळी घेतला की ह्या जगात द्वंद्व हे अपरिहार्य आहे. कारण भगवंतांनी द्वंद्व स्वीकारल्याशिवाय जग निर्माणच केलं नाही. आणि जग निर्माण होताना जर द्वंद्वात्मक आहे, कुठेही ते द्वंद्व बघावंच लागेल आणि ते निर्माणच होणार आहे. जेव्हा ते एकच येईल तेव्हा या जगात फक्त परमेश्वराचं अस्तित्व राहील. या जगात द्वंद्वच असणार. परमेश्वराच्या निखळ अस्तित्वाशिवाय द्वंद्वरहित असणं अजिबात शक्य नाही आहे. आणि म्हणून दोन्हीही गोष्टी या एकमेकांना पूरक आहेत. म्हणून उपनिषदांमध्ये सुद्धा जे विषय मांडलेले आहेत त्या विषयांमध्ये गृहस्थाश्रमी माणसांनी कसं असावं, तैत्तिरीय उपनिषद, बृहदारण्यक उपनिषद, छांदोग्य उपनिषद, ही तिन्हीही उपनिषदं त्याचे पूर्ण आपल्याला उत्तर आहेत म्हणू शकतो किंवा त्याचा पूर्ण अंतर्भाव आहे की ज्याच्यामध्ये गृहस्थ तर छांदोग्य उपनिषद गेल्यावेळी बोलली असेल नसेल, परंतु छांदोग्य उपनिषद हे यज्ञकर्माबरोबरच सुरू होते. आणि यज्ञ, आता यज्ञ कोणता? श्रौत यज्ञ नाही. श्रौत यज्ञामध्ये हा आपण करतो त्या यज्ञाचा पसारा बिलकुल नाही. तिथे यज्ञ आहे, परंतु आता त्याचा उल्लेख कुठे आहे? पुन्हा उपनिषदात आहे, छांदोग्यात आहे. छांदोग्यामध्ये काय यज्ञाचा म्हणजे उल्लेख आहे? तो म्हणजे गृहस्थाच्या घरामध्ये विवाहबद्ध झाल्यानंतर त्याच्या घरामध्ये त्याच्या विवाहातला जो अग्नी आहे. कारण श्रौतकर्मामध्ये आपल्या मगाशी म्हटलं तसं की श्रौत पद्धतीच्या विवाहामध्ये काही लागत नाही, पण सर्व उपासना ही अग्नीच्या साक्षीने होते. म्हणजे त्रेतायुग आहे, पण त्रेतायुगामध्ये सुद्धा जेव्हा प्रभू रामचंद्रांना आणि
लक्ष्मणाला वनामध्ये भेटण्याकरता त्या ऋषमुख पर्वतावरून उतरून हनुमान खाली येतात. हनुमान खाली आल्यावर सगळी बातमी सांगतात, काय काय झालं, आम्ही काय पाहिलं, जटायूला पाहिलं वगैरे वगैरे. आणि मग कसा सुग्रीव आता अडचणीत आहे, तुम्ही त्याला कशी मदत करा, तो कशी आपल्याला मदत करील, आम्हाला कसं माहिती आहे की रावण सीतेला घेऊन गेला वगैरे वगैरे. सगळं जो काही विषय आहे तो सगळा विषय जेव्हा हनुमंतांनी सांगितला तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही सुग्रीवाशी मैत्री करा, त्याचा लाभ आपल्याला सीता शोधा करता होईल. तेव्हाही मी आपल्याला सुग्रीवाकडे घेऊन जातो. तेव्हाही हनुमान सांगतात की आता तुम्ही जर एकमेकांचे मित्र होणार तर साक्ष कोणाची? साक्ष यज्ञाचीच, साक्ष अग्नीचीच. मग ते म्हणतात की आता आपण इथे अग्नी पेटवू आणि या अग्नीच्या समोर सुग्रीव आणि राम यांनी एकमेकांना कसं उपयोगाला यायचं आणि एकमेकांचा कसा लाभ करून द्यायचा या गोष्टी त्यांनी सांगाव्यात आणि त्याचं शपथ घ्यावी. आणि ती कोणाच्या? अग्नीच्या साक्षीने. आणि म्हणून आपल्याकडे विवाहबंधनसुद्धा श्रौत वाङ्मयामधलं किंवा श्रौत विधीमधला हा विधी पुढे आला. त्याच्यामध्ये यज्ञ आला. त्या यज्ञाचा आणखीन काय ठेवलं, पसारा कसा वाढला, एक छोटं उदाहरण म्हणून आपण बघूया हे की ते श्रौत वाङ्मयामध्ये तिन्ही अग्नी घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये गार्हपत्य अग्नी आहे, दक्षिणाग्नी आहे आणि आह्वनीय अग्नी आहे. ह्या 3 अग्नींची कुंड हा जो श्रौत धर्म स्वीकारतो तो आपल्या घरामध्ये ठेवतो. म्हणजे जसं आपल्या इथे वेदभवनमध्ये त्यांनी कुठलाच अग्नी घरात नव्हता तेव्हा गैसास गुरुजी म्हणाले की आपल्या घरामध्ये निदान आपण गार्हपत्य अग्नी तरी ठेवूया. आणि मग त्या गार्हपत्य अग्नीची स्थापना त्यांनी करून घेतली. ज्याच्या घरात अग्निहोत्र आहे त्याच्या घरामध्ये मात्र बाकीच्या सगळ्याचा विचार केला जातो. सांगण्याचा हेतू असा की त्रेतायुग आलं तरीसुद्धा श्रौत वाङ्मयातला किंवा श्रौत धर्मातला जो आचार आहे तो आचार सरळ जसाच्या तसा घेतला आहे. आणि मग वसिष्ठ असो, विश्वामित्र असो, आणखीन जे काही ऋषी आहेत त्या सर्व ऋषींनी मिळून जो स्मार्त धर्म आम्हाला सांगितला, त्या स्मार्त धर्मामध्ये काय केलं त्यांनी? त्या स्मार्त धर्मामध्ये ह्या श्रौत कर्माला त्याचा विस्तार करून दिला. तो विस्तार कशाच्या आधारावर केला? कुर्वन्नेवेह कर्माणी जी विषेद शताम समहा, दुसराच मंत्र आहे ईशावास्य उपनिषदाचा. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की जर तुला जगायचं असेल तर एक लक्षात ठेव, तुला कर्म करतच जगावं लागेल. याच्याशिवाय दुसरा न अन्य पंथ विद्यते, दुसरा अन्य पंथच नाही आहे. न कर्म लिप्यते नरा, एवढ्या एका बोटभर ओळीवरती निष्काम कर्माची उत्पत्ती आहे गीतेमध्ये. न कर्म लिप्यते नरा कुठे आलं? उपनिषदामध्ये. पहिल्याच ईशावास्य उपनिषदामध्ये दुसराच मंत्र आला आणि दुसऱ्याच मंत्रात सांगितलं की न कर्म लिप्यते नरा. माणसाला कर्माचा लेप पावत नाही. केव्हा? की जर तो ह्या मार्गाने जाईल. कुर्वन्ने वेह कर्माणी जी विशेष शताम समा, 100 वर्ष जर जगायचं असेल तर तुला कर्म करतच जगलं पाहिजे. कर्म म्हणजे काय? त्याचा अर्थ उघड आहे. का अलीकडचे विद्वान त्याच्यामध्ये वाद निर्माण करतात आपल्याला माहीत नाही. पण कर्म म्हणजे कर्मकांड. साधा सोपा शब्द आहे स्वधर्माचं आचरण. आणि ते किती स्पष्ट केलं आहे गीताकार. भगवंतानीच लिहिली आहे हो गीता. स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह, असं सांगून कर्माची व्याख्या स्पष्ट करून टाकली की धर्म म्हणजेच कर्म. की आमचं कोणतं कर्म आम्हाला करणं आवश्यक आहे तर ते कर्म आम्हाला स्वधर्माची निष्ठा आहे. त्याचं आणखीन सोपेपण पातळपण कुणी केलं? ज्ञानेश्वरीमध्ये विहित कर्माचं आचरण. जे मला नेमून दिलेलं कर्म आहे त्या कर्माचं मी आचरण करावं. जे मला प्राप्त कर्म आहे त्या कर्माचं मी आचरण करावं. फक्त असं आहे की आज ब्रिटिशांनी आमच्यामध्ये ही जाती व्यवस्था, ब्रिटिशांनी आमच्या मते आमच्या तत्त्वज्ञानाच्या उलटं सुलटं जे काही भरलं आहे त्याच्यामध्ये किंवा ते आमच्या डोक्यात भरलं आहे वैचारिक पातळी. त्यामुळे आता असं झालं आहे की माझ्या जन्माने प्राप्त झालेलं कर्म मी करावं का? मी का करावं? मी ह्याच जन्माने. आता आज सगळ्या समस्या जगामध्ये ज्या उत्पन्न झाल्या आहेत त्या सगळ्या समस्या उत्पन्न होण्याचं कारण काय आहे? कारण एकच आहे की वैदिक परंपरा जे सांगते की मला विहित कर्म म्हणून जे प्राप्त झालं आहे त्या कर्माचं आचरण जर मी करीत राहिलो
तर त्यात माझं कल्याणच आहे, माझं अकल्याण नाहीच आहे. पण आता असं आहे की परिस्थितीजन्य हे सगळं इतकं बदलत गेलं आहे, इतकं बदलत गेलं आहे की आता इथून मागे कसं जायचं आपल्याला माहीत नाही. फक्त एकच आहे की आता आपल्यावरती कुटुंबाची जी जबाबदारी येऊन पडली आहे, जी सामाजिक जबाबदारी येऊन पडली आहे, जी काही आपण आपली नैतिकता म्हणा किंवा आपला धर्म म्हणा किंवा आपण काही साधना म्हणा, उपासना म्हणा, जी आपण आपल्या मनाने योजणार आहोत, जीवन चांगलं जाण्याकरता, जीवन उत्तम प्रकारे जाण्याकरता जर आम्ही काही योजू, त्याप्रमाणे आमचं जीवन आम्हाला पुरं करता येईल. आणि म्हणून जर आम्ही योग्य विचार करत योग्य जीवन जगत गेलो तर उपनिषदांनी आम्हाला सांगितलं की न कर्म लिप्यते नरहा, केलेलं कोणतंही कर्म लेप पावत नाही, म्हणजे आमचं क्रियमाण उत्पन्नच होत नाही. तुम्ही या जन्मात येऊन एक नवीन काहीतरी गोळा करून गाठोडं पाठीवर बांधून त्याचं ओझं घेऊन देह सोडून जात नाही. या देहाबरोबर केलेलं जे कर्म आहे त्या कर्मामध्ये आम्हाला ते बिलकुल लेपाव, हे कुठून घेतलं? गीताकारांनी. सूत्र त्या उपनिषदाचं आहे. स्वधर्मे निधनम श्रेया परधर्म भयावा, कुठून घेतलं? तिथेच आहे. कुर्वन्नेवेह कर्माणी जी जी विशेष शताम समाहा, त्यांनी भर दिला आहे त्याच्यावरती की कर्म करतच जगलं पाहिजे आणि कर्माला टाळून चालणारच. पाहिलं ना आपण जितक्या प्रकारच्या संन्यास स्थानं किंवा मठ निर्माण झाले, काय आहे तिथे? सामान्य जीवनामधला मनुष्याचा प्रपंच आणि विस्तार परवडला, पण त्या संन्यासी मठांचा संसार आणि विस्तार परवडत नाही. इतकं भयंकर प्रकरण आहे. काय करणार? त्याचं कारण आहे मनुष्य प्रवृत्ती त्या टोकाला पोचली पाहिजे. म्हणजे शंकराचार्यांचा तो प्रसंग मोठा बोलका आहे की एके दिवशी दारूच्या म्हणजे कलालाची गल्ली होती, त्या कलालाच्या गल्लीतून भिक्षा मागायला निघाली. तर त्यांनी भिक्षा, तो म्हणाला माझ्या गल्लीत कसे आलात स्वामीजी आपण, मी आपल्याला काय भिक्षा देऊ शकतो? तेव्हा शंकराचार्य म्हणाले जे असेल ते, माझ्या दृष्टीने जगातल्या सगळ्या वस्तू पवित्रच आहेत. आणि मग त्यांची दारूच होती. मग त्यांनी त्या ग्लासामध्ये दारू होती, मग शंकराचार्य घेतली. तरही त्यांना वाटलं बरं आहे की ह्या गल्लीत पुन्हा पुन्हा जायला मिळालं तर चांगलंच आहे. सगळ्या संन्याशांना शंकराचार्य आहेत ते. दुसऱ्या दिवशी जिथे काचेचं काम होतं, काचेचा रस जिथे तयार करून भाटी तयार करत होते, त्या ठिकाणी आचार्य पोचले. आता त्याच्या गल्लीमध्ये कसा घेणार? म्हणजे ती काचेचा रस आहे. त्यांनी सांगितलं मी असं कसा देईन तुम्हाला? नाही नाही म्हणाले, द्या, आम्हाला सगळं जग सारखंच आहे. तो काचेचा रस घेतला आणि आचार्यांनी प्यायल्याबरोबर सगळे शिष्य मागच्या मागे पळून गेले. कोण तो काचेचा रस पिणार? दारू आहे तिथे सगळं जग एक होतं. काचेचा रस आल्यानंतर सगळा भेदभाव कळत. शेवटी असं आहे की केवलाद्वैत आहे, खडखडीत वैराग्य आहे, किती जणांना पेलणार आहे? अगदी अजातवादासारखा विषयसुद्धा आचार्यांच्या मागे गौडपादाचार्यांनी मांडला. किती जणांना तो झेपणार आहे? कारण इतका आगाजे घडलेची नाही त्याची वार्ता पुससी काही, या जगात काही घडतच नाही असं म्हणताना मी माझं विसरूच शकत नाही, मी मलाच आधी विसरू शकत नाही, मग जगाला तर नाहीच विसरणार आहे. पण माझं अस्तित्व तर मला सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. असो, परंतु सांगण्याचा हेतू असा की इथे मनुष्य जीवन जे आहे ते ह्या कर्मकांडाशी निगडीत आहे असं आपल्याला म्हणायचं नाही आहे. आपल्याला म्हणायचं एकच आहे की जे तत्त्वज्ञान आहे ते जीवनामध्ये मुरण्याच्या आधी जी आपली तयारी आपल्या आपल्या पद्धतीने व्हायला पाहिजे, त्याच्याकरता विहित कर्माचं आचरण हा एवढाच एक विषय आहे. आणि त्यामुळे गीताकारांनी पुन्हा पुन्हा कर्माचा जो उहापोह केला आहे, त्याच्यामध्ये संन्यासाचा उहापोह खूप केला नसला तरीसुद्धा मनुष्याने निर्लेप भावाने कसं काम करावं, निरासक्त कसं व्हावं, आसक्तीरहित कसं असावं आणि मग त्या कर्मावरचा लेप कसा दूर व्हावा, आणि म्हणून त्या कर्माकरता निष्काम भावाने कर्म करणे हा जो विषय आहे, ही जागा कुठून आहे? उपनिषदातून आहे. चर्चा केली आहे गीतेनी, ती पुनर्जन्म पूर्वजन्म याची केली. बहुनेमी व्यतीतानी, किती जन्म मी व्यतीत केले. भगवान कृष्ण सांगतात अर्जुनाला की अरे ते तुला आठवत नाहीत, मला आठवतात. त्यानंतर जातस्यही ध्रुव मृत्यू, जन्माला आलेल्याला मृत्यू आहे. हे जीवन मरणाचं चक्र आहे, हे कालाचं चक्र आहे.
या चक्रावर आम्ही आहोत. भय आमच्या धर्माने पहिलं जर आमचं काही बदललं असेल किंवा गीताकारांनी जर पहिलं काही आश्वासन दिलं असेल तर 2 प्रकारांनी दिलं आहे. एक दिलं आहे जन्म आहे तिथे मृत्यू आहे आणि मृत्यूनंतर पुन्हा जन्म आहे. याचा अर्थ आमचं काही कर्मानी, हा कर्मलोक आहे, आमच्या कर्मानी काही सातत्य आहे आणि ते कालाच्या सहित आम्ही त्या सातत्याचा अनुभव कायम घेणार आहोत. आणि त्यामुळे आम्ही हा जो कर्माचा अनुभव घेत राहू, त्याकरता पुन्हा पुन्हा जन्माला येत राहू, पुन्हा पुन्हा मृत्यू. याचा अर्थ मरणाचं काय भय आहे? आज काय केलं आहे त्या केल्याची इथे लेखाजोखा बघितलाच जाणार आहे आणि तो एकदा हिशेब पुरा झाला की इथून देह सोडून जायचं आहे. परलोक आहे हे ज्यांनी स्वीकारलं आहे, याच्यात मी जेव्हा पहिल्या अध्यायाचा चर्चा येईल तेव्हा मी आपल्याला तो विषय वाचून दाखवीन. मेपू रेगे यांनी लिहिलं आहे की पहिल्यांदा माझ्यातला साहित्यिक हा कधीच पुनर्जन्म, ते श्राद्ध, ते पक्ष, हे विषय मला कधीच मान्य नव्हते. आपण पहिल्यांदासुद्धा चर्चा करताना आपण श्राद्धावरती पुष्कळ बोललो आहे. 1-2 व्याख्यानं आपण श्राद्धावरती घेतली आहेत. पण म्हणे श्राद्ध कसलं, पक्ष कसलं, मला हे काही मान्य नाही आहे. आणि त्यांनीच असं लिहिलं आहे की माझ्या आईवडिलांचं श्राद्ध पक्ष मी करावं, ते श्रद्धेने करावं. मी माझ्या घरी अगदी पिंडदानापासून ते श्राद्ध करतो. म्हणजे नुसतं आपल्या कुणाला तरी पैसे दिले, हे झालं ते झालं असं नाही. कर्मकांडात्मक करतो, कर्माचा विचार करून करतो. म्हणजे कर्माचा विचार कसा, त्या मंत्राच्या सहित कर्म आहे आणि ते कर्म जसं केलं जातं तसा मी त्याचा कर्मकांडात्मक विचार करतो. कारण मला असं वाटतं बाकी मला काही नाही कळलं तरीसुद्धा श्रद्धेने माझ्या आईवडिलांचं स्मरण केलं आहे, हे काय कमी आहे. मग ते त्यांना पोचतं का नाही पोचतं आपण मागे केलीच आहे चर्चा, पण पुन्हा तिथे आल्यावर तर आपण करू त्या जागेवर. पण सांगण्याचा हेतू असा की गीताकारांनी उपनिषदामधलेच विषय घेतलेत. तो विषय घेताना त्यांनी पुनर्जन्माचा विषय आमच्यासमोर मांडला आहे, जन्ममरणाच्या सातत्याच्या कालाचा चक्राचा विषय हे जगत निर्माण होतं त्याकरता मांडला आहे. त्याचबरोबर हा विषय मांडायचं कारण काय की लोकांना फार आकर्षण असतं परलोकाचं म्हणून नाही मांडला. एवढ्याच करता मांडला की आता या जन्मामध्ये काय जे साधन सुरू केलं आहे किंवा काय जे चांगुलपण मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे, हे आता नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीन तात गच्छेत. त्यामुळे जे कल्याणकारी केलं आहे ते काही वाया जाणार नाही आहे. पुढच्या जन्मात तसंच येणार आहे, कॅरी फॉरवर्ड होणार आहे, ते आमच्याबरोबर येणार आहे. मग ते पुढच्या जन्मात मिळालेलं आहे त्याच्यासहित आम्ही पुढे जाणार आहोत, म्हणजे पुन्हा जन्म घेणार आहोत. त्याच्या ठिकाणीसुद्धा आम्ही जे चांगलं कर्म करू ते आमच्याकडे येतच जाणार आहे. म्हणजे आता काय जन्माला आलो पुन्हा मेलो तर त्याच्यामध्ये काय काही फरक पडत नाही. मग कसं जगायचं आहे तसं जगावं, पाप काय आणि पुण्य काय, इतकं सगळं जीवन साधं सोपं नाही. आणि कर्मकांड हे त्याच्या ठिकाणी त्याला उत्तर आहे म्हणून नाही, माणसाने चांगलं व्हावं म्हणून आहे, माणसाचं जीवन चांगलं जावं म्हणून आहे. ते फार वरवरचं नाही. म्हणजे आता मला कोणाची नावं बिवं मला नाही ठेवायची, कारण आपण सगळेच त्या एकाच ठिकाणी जातो आहोत किंवा एकाच पद्धतीने आपण प्रवास करतो आहे. म्हणजे वी आर सेलिंग इन द सेम बोट असंच आहे की कुणी कमी आहे कुणी जास्त आहे असं नाही आहे. कारण असं का म्हटलं, आजच आमच्या इथे या सकाळी रामनवमीच्या करता रामाच्या मंदिरात तुळशीबागेत गेले होते, तर आज बोलावलं होतं म्हणून. तर तिथे त्यांच्याचपैकी एक जण म्हणजे तुळशीबागवाल्यांपैकीच एक जण ते म्हणाले की ताई तुम्ही जेव्हा आमच्याकडे 30 वर्ष झाली त्याला, आता तर त्याच्यावरती 35 वर्ष होऊन गेली, त्यावेळी आम्ही जेव्हा रामायण सुरू केलं तिथे किंवा तिथे सेवा म्हणून काही सुरू केलं तेव्हा आम्ही नेहमीच रामनाम नौका म्हणायचो. ते म्हणाले तुम्ही जेव्हा इथे रामनाम नौका आणली तसं म्हणले माझी आई रोज सकाळी रामनाम नौका म्हणते. आणि म्हणाले रोज सकाळचा आमचा ठरलेला डायलॉग आहे. म्हणाले आम्ही दोघांच्या संभाषणात मी आईला म्हणतो आई बसलीस का नौकेत, असं म्हणाले. मी आईला विचार सकाळचं रामनाम नौका म्हणून झालं की आता झालं तू तुझ्या नौकेत बसली, आता दिवसभर तुला काय करायचं आहे त्या नौकेत बसून कर. नाही, सांगण्याचा हेतू असा की खरंच आहे आम्ही सगळेच एका नौकेत बसलो आहे. कारण आमचं जीवन आता बदलण्याच्या माहीत नाही भगवंताची काय इच्छा असेल आणि तो काय करेल, पण जीवन ज्या टोकाला येऊन पोचलं आहे ते आता मागे फिरणं अशक्य आहे. कारण अवघड आहे खूप.
कारण आत्ताचं हे जे राजकीय लोकांच्या महत्त्वाकांक्षा, जगभरामधलं असणारं राजकारण, त्यांनी निर्माण करून ठेवलेली ही अण्वस्त्र, त्यांनी निर्माण केलेली शस्त्रास्त्र, म्हणजे ती रडारनी कंट्रोल केलेली असोत, त्याला महाअस्त्र म्हणोत, नाही तर त्या पाण्यातल्या समुद्रातल्या त्या पाणबुड्या असोत, नाही तर आकाशातनं जाणारी ती विमानं असो, हे सगळ्याचं करणार आहेत काय? आणि हे सगळं कुठे जाणार आहे? हे नष्ट करायचं म्हटलं तरी जगच नष्ट होणार आहे. म्हणजे आत्ताची परिस्थिती जातीयवाद, म्हणजे अगदी हिंदूंच्या करता जरी विषय म्हटला तरीसुद्धा हिंदुस्थानामधून हिंदू आणि मुसलमान हा वाद कसा दूर होणार आहे माहिती नाही. अगदी नॉस्ट्राडॅमसचं भविष्य कितीही आशावादी असलं तरीसुद्धा सगळं कसं बदलेल आणि त्या बदलण्याला काय पर्याय आहे आपल्याला काही समजत नाही. त्यामुळे सामान्य माणूस ना त्याच्या हताश होण्यातून म्हणतो की आता फक्त या जगाला न प्रलय हा एकच उपाय आहे. प्रलयानेच फक्त हे सगळं बदलणार आहे, अन्यथा या जगाचा विनाशाशिवाय बदल संभवत नाही. परंतु भगवंतानी मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये एक आम्हाला अभय देऊन ठेवलेलं आहे. ती मात्र फार मोठी गोष्ट आहे की जी गीतेमध्ये त्यांनी दैवी संपत्ती सांगताना अर्जुनाचे 26 गुण दिलेत, त्यातले ते जे अर्जुनाच्या ठिकाणी आहेत असं म्हणून त्यातला पहिला अभयम सत्व संशुद्धी, पहिला अभय आहे. ईश्वरावरती श्रद्धा ठेवा आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये व्यवहार करा. भय मनुष्याला ग्रासत नाही. आणि आता आजकाल ते यूट्यूबवरून इतक्या गोष्टी येत असतात, ते लोक सारखे सांगत असतात की जे कोणी उपासना करतात ह्या सगळ्या म्हणजे भयंकर परिस्थितीतून तेच तेवढे जगतील आणि बाकीचे पण कुणी मरावं असं काही कोणाला वाटत नाही. आणि का मरावं? आपण जगावून दुसऱ्यांनी मरावं असं कशा करता? आणि काय माहिती आपण फार मोठं देवाचं करतो आहे. परंतु आपल्यापुढे मांडण्याचा विषय एकच आहे की भगवंतानी महाभारत काळामध्ये तरी परिस्थिती काय वेगळी होती? काही वेगळी नव्हती. आज जशी परिस्थिती आहे टोकाची तशीच परिसीमेची परिस्थिती होती. पण त्याच्यातून इतकं मोठं महाभारत युद्ध होऊन अनेकांचा संहार होऊन त्या ठिकाणी परिस्थिती बदलली. ज्या पुढे 2500 वर्ष तरी कलियुग येईपर्यंतचा काळ हा स्वस्थ होता. म्हणजे महायुद्ध झाल्यानंतरसुद्धा कितीतरी काळ आम्ही भारतामध्ये सुखाचा नांदला. मग बौद्ध आले, मग सगळं त्रास सुरू झाला. पण 2-1000 वर्ष तर चांगली गेली. कालाच्या मापनाप्रमाणे कुणी मान्य करेल नाही तर करणार नाही, आपण तो विषय सोडून देऊ. पण त्यानंतरचं जे स्वस्थ राज्य होतं द्वापार युगाचं ते चांगलं चाललं. सांगण्याचा त्याच्यामधला हेतू असा आहे की आपला विषय चालला आहे तो स्मार्त धर्म. हा श्रौत धर्मातून आलेला असला तरीसुद्धा ऋषीमुनींनी कर्मकांडात्मक धर्म म्हणून आमच्यापर्यंत पोचवला. आम्हाला त्या कर्माचा लेप लागत नाही. कसा लागत नाही? मनुष्य विहित कर्माचं आचरण करत राहिला तर त्याला कधीच त्या केलेल्या कर्माचा लेप लागणार नाही आणि त्यामधून तो एक एक सुटत जाईल. जसं योगी अरविंद म्हणायचे की त्यांची जी आत्ता ही जी तत्त्वज्ञानाची भूमिका आहे की स्वर्ग नावाची सुखाची बाजू जर कुठे असेल तर ती खेचून मला ह्या पृथ्वीवरती आणायची आणि ह्या पृथ्वीचा मला स्वर्ग करायचा आहे आणि तो होईल. आणि त्यामुळे ती जी सुप्रीम पॉवर आहे तर ती पॉवर ह्या ठिकाणी यावी. हे जे सगळं आज आपल्याकडे विचारामध्ये घेतलं आहे त्या सगळ्याच्या मागे जर भूमिका कशाची असेल तर ही स्मार्त धर्माची. हा स्मार्त धर्म आम्हाला सांगतो की मी काल होतो त्याच्यापेक्षा मी आज अधिक चांगला झालो पाहिजे. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये ही एक भूमिका, काल माझ्या मनात काय वाईट विचार येत होते, आज निदान कमी व्हावेत, निदान त्याची खंत वाटावी. म्हणजे हा जो ग्राफ आहे आमच्या जीवनाचा, आमच्या प्रवृत्तीचा, आमच्या कर्माचा, तो अगदी हळूहळू असेल, त्याच्यामध्ये ग्रॅज्युअल इन्क्रीज असेल, पण तो हळूहळू वरतीच शिखराकडेच गेला पाहिजे. आणि त्याकरता आम्ही आमच्या मनाची सत्य असत्य अशी मनं केले ग्वाही ह्याच भूमिकेतनं राहिलं पाहिजे. आणि म्हणून भगवंत इथे हा जो स्मार्त धर्माचा पसारा मांडतात. नाही तर त्यांनी म्हटलं असतं का आपल्याला पुन्हा एकदा की सहयज्ञा प्रजा सृष्टवा, यज्ञासहित मी प्रजा निर्माण केली आहे असं प्रजापती म्हणतो, म्हणजे असं ब्रह्मदेव म्हणतो. यज्ञासहित प्रजा निर्माण केली आहे म्हणजे काय
की हा यज्ञ 3 कांडात्मक धर्म आहे हा, यज्ञ, दान आणि तप. आता यज्ञ हा विषय फक्त का घेतला? नुसता विश्वकल्याण म्हणून नाही घेतला. यज्ञाचे जे लाभ आहेत ते सगळे लाभ कुणाच्याही घरी यज्ञ हो, त्याचे लाभ सर्वत्रांना मिळतात. म्हणजे तो विश्वकल्याणात्मक धर्म आहे किंवा ते कर्म आहे. की नाहीतर आपल्या घरामध्ये सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणी पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. कशाकरता म्हटलं असतं? घर आपल्याला 10x10च्या खोलीत राहायला जागा नाही, पण मनुष्य त्या एका फोटोची पूजा करताना सर्वांच्या कल्याणाची आणि सुखाची अपेक्षा करतो. सर्वांचं कल्याण, सगळ्यांचं सुख हे अपेक्षिताना काय आहे? एका घरातला एक माणूस, एक व्यष्टी समष्टीचं कल्याण चिंतते. त्याच्यामध्ये आपल्या जीवनाचा यज्ञ आहे. आणि म्हणून ती यज्ञ संकल्पना घेऊन भगवंतांनी गीतेमध्ये यज्ञाचे प्रकार सांगितले की श्वासोच्छ्वास हा सुद्धा यज्ञच आहे. कुठून आला? कुठून हा विषय घेतला? आपल्या छांदोग्य उपनिषदामध्ये. छांदोग्य उपनिषदामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की ज्या क्षणी मनुष्याला असं कळलं की हे जे आपलं आयुष्य आहे हे साक्षात यज्ञ स्वरूप आहे, यज्ञामध्ये जशा आहुती टाकाव्यात तसं आपला प्रत्येक श्वासोच्छ्वास हा त्याच्याकरता आहे. श्वास आणि उच्छ्वास हे जणू माझं जीवन हा यज्ञ आहे, म्हणून तो श्वासोच्छ्वास चालू आहे. आणि त्याच्यामध्ये मी प्राण आणि अपान यांचं जणू काही मी समर्पण करतो. आणि ह्या माध्यमातून मी माझ्या जीवनाची उपासना किंवा यज्ञ करतो, किंवा माझ्या जीवनाची ही उपासना आहे. किंवा माझ्या जीवनामध्ये ज्या 3 गोष्टी धर्माने सांगितल्या आहेत त्यातलं जो यज्ञ आहे तो यज्ञ हा माझा श्वासोच्छ्वास, प्रत्येक श्वासोच्छ्वास हा यज्ञ स्वरूप आहे. ही धारणा माझी पक्की झाल्यामुळे आता माझं जीवन जे आहे ते खऱ्या अर्थाने सुरू झालं. आणि तिथे संकल्पना काय? यज्ञो वै पुरुषः. त्या उपनिषदामध्ये त्यांनी सांगितलं की मनुष्याचं जीवन म्हणजे यज्ञच आहे. झालं. भगवंतांनी इथे त्या यज्ञाला स्मार्त रूप, फक्त आपल्याला पुन्हा पुन्हा आपण हा विषय का बोलतोय की श्रुतीमधली जी बीजं आहेत त्या बीजाला आमचं जीवन सुखी करण्याकरता स्मार्त म्हणजे ह्या गीतेनी, या स्मृतिग्रंथांनी त्याचा विस्तार कसा केला. त्यांनी विस्तारून दिले, आम्हाला सोपं सोपं करून दिलं. आणि आम्हाला जे काही द्रव्ययज्ञ असेल, कर्मयज्ञ असेल, ज्ञानयज्ञ असेल, कोणताही असेल, पण तो यज्ञ म्हणजे माझ्या घरामध्ये बसून एखाद्या गृहिणीनी, म्हणजे मी आपल्याला उदाहरण सांगते, मी बेळगावला गेले होते आणि कदाचित मी पूर्वी सांगितलंही असेल, तर त्यावेळी म्हणजे ही मोठी मोठी मंडळी होती. अशोक जैन होते त्यावेळेचे इलेक्शनचे प्रमुख, कोण होते, शेषन होते. आणि तिसऱ्या दिवशी माझं व्याख्यान, ती मोठी मोठी माणसं होती, त्यांचे मोठे मोठे विषय होते. माझा म्हणजे साधा कौटुंबिक विषय होता, कुटुंब संस्थेच्या संबंधित. तर जे काय विषय मला मांडायचा आहे तुम्ही मांडला, तो झाला. मी आत आले तर एक बाई हमसाहमशी रडत माझ्याजवळ आली. मी म्हटलं बाई आता काय आपण बोललो आहे आणि यातलं तिला काय लागलं आहे कोणाला माहिती मनाला तिच्या. तर मी म्हटलं बाई काही चुकलं असेल, माझ्या बोलण्यात जास्त कमी झालं असेल तर सोडून. नाही म्हणाली. आज मला ऐकल्यानंतर पहिल्यांदा कळलं की मी माझ्या घरामध्ये गृहिणी म्हणूनच खपले. म्हणाली माझं कुटुंब मारवाडी आहे, आमच्या घरात 50-60 माणसं रोज असतात, खूप मोठं आहे आमचं, म्हणजे एकूणच म्हणजे म्हणतो ना बारदाना, तर पुष्कळ मोठा आहे सगळं, घरामध्ये व्यापच मोठा आहे घराचा. तर मी केवळ एवढंच करते. तर मला नेहमी वाटायचं की घरातल्या सगळ्या म्हणतात माझं हे माझं ते, मला काहीच नाही असं सांगायला. आज म्हणाले मला कळलं की मी गृहिणी आहे, हीच एक मोठी अभिमानाची गोष्टी आणि माझं सगळ्यात मोठं करिअर आहे. म्हणजे विहित कर्माचं आचरण हे मनुष्याला त्याच्या ठिकाणी हा जो एक आनंद आहे, हा जो एक आत्मविश्वास आहे, त्या आत्मविश्वासाचा आत्ता विषय चालला आहे म्हणून नाही बोलत आहोत आपण एकच बोलतो आहोत की कर्तव्य कर्माचा विस्तार हा जो यज्ञ आहे. कारण आज तिच्यामुळे माझी बहीण तर नेहमी म्हणते, ती म्हणते नाही त्या ठिकाणी जाऊन सोशल वर्क करण्यापेक्षा आपल्या भोवतीच्या नातेवाईकांच्यामध्ये ज्याला ज्यावेळी मनुष्याची गरज आहे, अगदी खरेदी करण्यापासून हॉस्पिटलमध्ये गेला तरी किंवा इतर काही अडचण आली तरी आपण मदत करणं हेच सोशल वर्क आहे. लांब लांब जाऊन कशाला करायला पाहिजे? आपल्या जवळच्या लोकांना विचारायचं नाही, त्यांचे संबंध राखायचे नाही,
आणि कारण लांबच्या लोकांचं करणं फार सोपं आहे, जवळच्यांची मनं आणि मर्जी राखणं फार अवघड आहे. कारण जवळची असल्यामुळे ती ताबडतोब नाराज होतात, लांबच्या माणसावर उपकार झालेला असतो. म्हणजे खरंच आहे, जी ती माणसं आपापल्या परीने जे आपलं कर्तव्य करत असतात, तर त्या कर्तव्याचा एक फार मोठा उहापोह आपण लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी आहे की श्रौत वाङ्मय आणि श्रौत आचार आणि वैदिक परंपरेप्रमाणे जीवन जगणं हे अत्यंत कठीण आहे. ते सामान्य काय, फार मोठी मोठी माणसंसुद्धा फारसं जगू शकत नाहीत. त्याला फार वेगळीच माणसं असावी लागतात. आज आपल्यापुढे थोडंसं ते सगळं जीवन बघायला मिळणारं म्हणजे आत्ता गणेश्वर शास्त्री आहेत द्रविड, की ज्यांच्या ठिकाणी तो आचार संपन्नता, ती विद्वत्ता, त्याचं तेज, ते सगळं जे वाङ्मय आहे ते फक्त जिभेवर आहे. लोक कोणालाही म्हणतात त्यांच्या जिभेवर सरस्वती, पण खरंच जिभेवर सरस्वती म्हणजे काय ते त्यांना बघायला, एकही ग्रंथ त्यांना बरोबर लागत नाही, कोणताही रेफरन्स नाही, सगळं पाठ. आणि आज दुसरे पाहायला मिळतात ते, हे केवळ शास्त्री पंडित ज्ञानी म्हणून सांगितलं, पण रामभद्राचार्य एक आहेत की ज्यांच्या ठिकाणी आज आपल्याला त्या वैदिक परंपरेचं तेज बघायला मिळतं. तर सांगण्याचा आपल्यापुढे हेतू असा की आज जी टीका आहे ना, ती टीका आपण तरी मनावर घेऊ नये. की का नाही वेद वाचायचे, का नाही वेद स्त्रियांनी म्हणायचे, का नाही सगळ्यांना वेद उपलब्ध करायचे. अरे तुम्हाला काय माहिती आहे का वेद म्हणजे काय आहे, वेदाचे मंत्र म्हणजे काय आहे, त्याचा उच्चार केला तर कुणाला काय त्रास होतो. मी आपल्याला सांगते, माझ्याच ओळखीच्यांनी मी सांगितलं एखादं महालक्ष्मीचं स्तोत्र म्हणा, मुलगी जर गरोदर आहे तर तिला तुम्ही श्रीसूक्त म्हणायला देऊ नका. जरी ऋग्वेदाच्या खील भागामधलं असलं तरीसुद्धा शेवटी ते वैदिक आहे. आपण प्रयोगाने खात्री केली आहे का की स्त्रियांनी श्रीसूक्त म्हटलं तर योग्य आहे अयोग्य आहे. म्हटलं कशाला म्हणायचं, ती मुलगी प्रेग्नंट आहे, त्या प्रेग्नंट मुलीला कशाला हा प्रयोग करता. ती झालेली मुलगी नॉर्मल नाही झाली, तिचं रूप नॉर्मल नाही आहे, अजूनही तिचं लग्न होत नाही आहे, कारण तिचे लुक्सच नॉर्मल नाही आहे, तिचं दिसणंच नॉर्मल नाही. वाईट काहीच नाही आहे, तिचं आज मोठं 25 लाखाचं पॅकेज, चांगली नोकरी करते, सगळं ठीक. कशाचे परिणाम काय होतात ते आम्हाला कळत नाही आणि कशावरही आम्ही कोणतीही गोष्ट बोलायला जातो. म्हणजे ही जे सगळं आतासुद्धा आता अलीकडे हे आपल्या ज्ञानप्रबोधिनीच्या पद्धतीने जे कर्मकांड, काय ते कर्मकांड आहे, काय ते बोलणं आहे आणि काय ते विधी आहे, काही त्याला अर्थ आहे. कशाकरता करायचे, कणकंटाळा, आळस, आम्ही फॉरवर्ड, आम्हाला करायचं नाही आहे, मग काहीतरी केल्यासारखं करायचं. हे कुठलं कर्मकांड आहे, करू नका ना. त्याच्यापेक्षा कशाला करता, कारण त्या कर्मकांडाला तर काय त्या बायका येतात, काय त्या बोलतात, त्यांना अधिकार आहे का हे सगळं करण्याचं, त्यांना विषय माहिती आहे का, त्यांना प्रत्यक्ष ते विधान काय आहे माहिती आहे का. आणि हे अशा प्रकारच्या गोष्टी ज्याला आम्हीच प्रोत्साहन देतो, पण त्याचे ते दोष आहेत ते आम्हालाच भोगावे लागतात. ती व्यक्ती तर भोगेलच भोगेल, कारण ती हे सगळं करते, हे चुकीचंच करते, पण आम्ही करून घेतो कर्मकांड अशा पद्धतीने, त्याचे दोष. तुम्ही करू नका ना. तुम्हाला जर करायचं नसेल, जर गुरुजींना बोलावून करायचं नसेल, करू नका. तुम्ही हे अशा प्रकारे कशाला करता. त्या अनेक ठिकाणी त्यांनी विचारलं की माझ्या ओळखीच्या एक जण आहेत, त्या म्हणाल्या एकदाच म्हणा की आम्ही बायका हे सगळं म्हणतो, म्हणजे सप्तशती वगैरे हे बायकांनी म्हणणं योग्य आहे ना. म्हटलं मला तुम्ही ह्या विषयात पाडूच नका. परवा एक फार सुंदर कार्यक्रम होता, तिथे गणेश्वर शास्त्री आलेले होते आणि त्या ठिकाणी आपल्या योग वासिष्ठावरती ज्यांनी पुस्तक लिहिलं आहे, ज्यांच्या पुस्तकाची 4थी एक एडिशन आली आहे, योग वासिष्ठाची संक्षिप्त आवृत्ती काढली आहे त्यांनी. म्हणजे जवळजवळ त्याचे श्लोक काहीतरी पुष्कळ जास्त आहेत, मला तर संख्या लक्षात नाही, पण यांनी 800 श्लोकांवरती ते पुस्तक काढलं आहे. आणि त्या सुमन महादेवकर, तर त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आणि त्यांच्या पुस्तकाला परवा एकाला पुरस्कार दिला आणि त्यांचा सत्कार केला. तर त्यावेळी त्या म्हणाल्या की म्हणे मी त्या 90 वर्षाच्या आहेत, अगदी ॲक्टिव्ह आहेत, आणि त्या म्हणाल्या की मी माझी एक आठवण सांगते. मी राजराजेश्वर शास्त्री द्रविडांकडे गेले होते आणि मी म्हणे त्यांना सांगितलं की हे मंत्र आहेत
ह्या मंत्रांचा उच्चार स्त्रियांनी का नाही करायचा, फक्त पुरुषांनीच का करायचा म्हणाले. असा मी त्यांना प्रश्न विचारल्यानंतर म्हणाले त्यांच्याकडे मला उत्तर मिळालं त्याचं, की ते म्हणाले की नाही करायचा. आणि म्हणाले बाई तुम्ही असे प्रश्न जास्त विचारू नका, कारण त्याच्या प्रत्येकाच्या खोलात जाऊन बोलताना मला माझ्या वाणीला अमर्याद बोलायला लावू नका. माझ्या वाणीची मर्यादा आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो की स्त्रियांचं सामर्थ्य, स्त्रियांची शरीर रचना आणि स्त्रियांच्यावर होणारा जो परिणाम आहे या मंत्रांचा, हा परिणाम चांगला होत नाही, तो अनिष्ट आहे. आणि म्हणून म्हणू नये आणि ह्याच्यापुढे माझ्याशी कृपा करून चर्चा करू नका असं त्यांना. त्या अधिकारी आहेत, या बाईंना काही पुढे हिंमत नाही झाली बोलायची किंवा तुम्हाला उत्तर देता येत नाही म्हणून तुम्ही असा विषय टाळता. त्या काय त्यांना म्हणू शकतात, कारण त्यांचं चरित्र वाचण्यासारखं आहे की काशी नरेशाला त्यांनी एकेकांनी आपापलं मोठं काम केलं. या ब्रिटिशांच्यापासून काशी वाचवण्याचं खूप मोठं काम राजराजेश्वर शास्त्रींनी केलं. ब्रिटिश आणि मुसलमान, काशी आज ज्या स्थितीत राहिली आहे, पूर्ण आपण गेल्यावेळी जो विषय बोललो ना की श्रेष्ठ पुरुषांच्याकडे तंत्र आणि मंत्रविद्या ही म्हणजे फलरूपामध्ये असते, यांच्याकडे सर्व विद्या फलरूपात होती. काशी नरेशांच्या समोर जेव्हा ब्रिटिशांनी, जेव्हा मुसलमानांनी काशी नष्ट करण्याची वेळ आणली, त्यावेळी ह्यांनी आपल्या तंत्रविद्येने संपूर्ण सर्व बाजूनी अग्नी उत्पन्न केलं आणि त्या अग्नीच्या आत मंदिर, कोणालाही प्रवेश करता येईना अशी स्थिती होती. अशा अनेक प्रकारच्या प्रयोगांनी त्यांनी काशीचं मंदिर वाचवलेलं आहे. तर सांगण्याचा हेतू आपल्याला असा की ह्या प्रकारे ही जी मंत्रविद्या आहे, हा जो म्हणजे श्रौत वाङ्मयाचा भाग आहे, कशाशी खेळायला जाता तुम्ही आणि का खेळायला जाता. जर काही करायचंच असेल तर पुराणोक्त करा, पुराणाशी जोडले जा. पण आम्हाला जातीयवाद, आमच्या इथल्या बाठे म्हणून आहे, मनीषा बाठे मला वाटतं, त्या शंकराचार्यांच्या शनिवारातल्या मंदिराच्या समोर राहत खूप मोठं भांडण त्यांनी करायला सुरुवात केली की तुम्ही समाजामध्ये जातीयवादाच्या पातळीवरती श्रुती म्हणू देत नाही. कोणी सांगितलं? याच्यात काहीच जातीयवाद नाही आहे. तुम्ही जर म्हणायला लागला तर उद्या तुम्हाला जर त्रास झाला तर तुम्ही काय कराल, तो तुम्हाला भोगावा लागेल, तो साधा नाही आहे. आणि म्हणून तुम्हाला 10 वेळा सांगतायत की तुम्ही या आणि काय करणार. माझा पहिला प्रश्न असा आहे की ठीक आहे, ते मंत्र तुम्ही घेतले वाचायला, काय करणार आहे. तुम्हाला ते कळतायत, तुम्हाला ते उच्चारता येत आहेत, त्या पद्धतीने उच्चारून तुमचं जीवन ठीक राहणार आहे. कशाची खात्री आहे तुम्हाला, कशाचं संशोधन करून तुम्ही ह्या गोष्टीत पडायला निघालात. फक्त आज बदनाम करणं आहे. आज समाजामध्ये जो जातीयवाद आहे, त्या जातीयवादामुळे केवळ, आणि त्यामुळे झालं आहे काय की जो उठतो तो आमची मुलंसुद्धा आम्हाला विचारणार की काय हो, हे काय करता, हे असं कसं, हा जातीयवाद आम्हाला मान्य नाही. नाहीच आहे मान्य, कारण तुला कोणताच आचार नाही आहे. तुला सकाळ दुपार संध्याकाळ झालं की तुला नॉनव्हेजच खायला पाहिजे. माझे गुरु फार कडक होते, ते म्हणायचे नॉनव्हेज काय म्हणतात त्याला, मढी खातात म्हणाले. कसला शब्द वापरला आहे बघा. खोटं काय आहे, माणूस मेला तर मढं म्हणायचं, ती कोंबडी मेली तर मढं नाही म्हणायचं का. म्हणजे आणि आज जगभरात चळवळ येते की नॉनव्हेज खाऊ नका. सांगण्याचा हेतू असा आहे की उगाच ज्या रीतीने उठायचं आणि उगाच वैदिक वाङ्मयावर, उगाचच वेदांच्यावरती आम्हाला का म्हणू देत नाही. त्या बाईंनी केवढा येऊन गोंधळ केला होता शंकराचार्यांच्या मठावर की आम्हाला तुम्ही करू देत नाही. त्यावेळी म्हणजे किशोरजी व्यासांना, त्यांचा अजून संन्यास झाला होता की नाही माहीत नाही, पण त्यावेळी त्यांच्याकडे गेल्या त्या बाई. प्रकरण मिटलं ते सगळं, पण जिथे तिथे हे जे प्रकरण आहे ना, कुठली सुधारणावाद, काय कळत आहे. ज्या विषयात आपल्याला कळत नाही त्या विषयामध्ये मनुष्याने आपली आगाऊ मतं निश्चित देऊ नये. काय संबंध आपला. आता तिथे काय, तिथे एक आमच्याकडे रफेल काय आणि हे काय आणि ते काय, जमिनीमधल्या पाणबुड्या काय आणि त्याच्या मागचं काय सायन्स आम्हाला कळतं आहे का. आम्ही असं म्हणू का, त्या पाणबुड्या आम्हाला का नाही दाखवत. हे सगळं लष्कर जे आहे, या प्रत्येक बातम्या आमच्यापर्यंत का नाही पोचवत. माहिती आहे तुम्हाला, पोचवणारच नाही आहेत. समोर माणसं आली. आम्ही आमचा कार्यक्रम होता आत्ता घेतलेला जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने, त्यावेळी आम्ही ज्यांनी सर्जिकल स्ट्राईक केला त्या निंभोरकरांना आपण बोलावलं होतं आणि सगळ्याच्याच मागे ते होते.
सर्जिकल स्ट्राईकपासून अनेक गोष्टी, म्हणजे कारगिलपासून ते आहेत की ज्या प्रत्येकाची योजना मास्टर माइंड त्यांचं आहे. पण त्यांनी आम्हाला इतक्या हसत खेळत बरोबर टोलवलं. ते बोलणारच नाही, ते तर रिटायर्ड आहेत, तरीसुद्धा ते बोलले नाही. कुठलाही विषय ते बोलले नाही, बोलणारच नाही. ते कसे सांगतील? म्हणजे राजराजेश्वर त्या बाईंनी तिथे उल्लेख केला तेव्हा गणेश्वर शास्त्री होते. गणेश्वर शास्त्रींनी सांगितलं की माझ्या वडिलांनी जे तुम्हाला सांगितलं नाही आणि आपल्याला जे सांगितलं की आपण आता फक्त जास्त बोलू नका, तर मी आपल्याला सांगतो की स्त्रियांनी ह्या गोष्टीमध्ये पडू नये, याची अनेक कारणं आहेत. ती कारणं अशी जाहीर कशाकरता मला विचारता? तुम्हाला विचारायचं असेल तर कुणाच्याकडे तरी जा आणि खाजगीमध्ये त्यांना विचारायचं तर विचारा. जाहीर कसं ह्या कारणांची चर्चा होणार नाही, माझे वडीलही करणार नाहीत आणि मी तुम्हाला माझ्या मर्यादेत जेवढं सांगता आलं तेवढं सांगितलं आहे. वाईट वाटलं मला. आज 90 वर्षाच्या बाई, आज एका पुस्तकाची 4-4 त्यांच्या आवृत्त्या निघाल्या आहेत. प्रश्न विचारताना 90व्या वर्षी मॅच्युरिटी नाही. योग वासिष्ठासारखा ग्रंथ लिहिणाऱ्या बाईंना मी सांगितलं त्यांना तिथे ज्यांनी संयोजन केलं होतं, म्हटलं ही एवढी मॅच्युरिटीची अपेक्षा होती आम्हाला. त्या बाईंबद्दल आदर आहे आमच्या मनामध्ये. कशाकरता हा प्रश्न विचारला नाही? काय आहे हे आपल्या फार पुढारलेलं असण्याचं आणि आपल्या फार सुधारकी मताचं प्रदर्शन आहे. आम्ही असे आहोत, आम्हाला हे पटत नाही. तुमचा काय प्रश्न आहे? तुम्ही सांगा बरं. अणुबॉम्ब करता की छे आम्हाला पटत नाही. ह्या अणुबॉम्बचा काय पटत? तुझ्या डोक्यावर येऊन पडणार आहे. पटत काय नाही, तुम्हाला पटतो का नाही पटतो काय आहे? हे सगळं जे व्हायचं आहे ते त्यांच्या तंत्राने व्हायचं आहे. या जगभरामध्ये जी युद्ध होतील, आता काय चाललं आहे, आजची स्थिती काय आहे, म्हणजे आजच्या मितीला जगभरामध्ये आपल्यालाच कळत नाही आहे की काय व्हायचं आहे, कसं व्हायचं आहे. अमेरिका का रशिया का युक्रेन का आणखीन इतर देश का आपला तो किम जोंग, तो जो काय आहे तो बसला आहे, ते कोण काय काय करणार आहेत माहीत नाही. म्हणजे या सर्व गोष्टींच्यावरती जिथे आपल्याला कळत नाही तिथे अलीकडच्या गोष्टीत माणूस बोलत नाही. आणि त्याच्यावर उत्तर काय असतं माहिती आहे का? छे हे सगळं ते युद्धाचं क्लिष्ट आम्हाला नकोच वाटतं, आम्ही ते विषय बघतच नाही. बरोबर आहे, कारण तुम्हाला कोणी त्याच्यात किंमतच देणार नाही. ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला काय कळतं आहे? इथेही तुम्हाला काही कळत नाही. पण तुम्हाला माहिती आहे इथे काहीही बोललं तरी एकही थप्पड मिळणार नाही. मुसलमान धर्मामध्ये असं एक जरी वाक्य उच्चारलं तर तुम्हाला धर्मामध्ये काय करून सोडतील त्याचं. कारण ती साधी ती हैदराबादची खेळणारी मुलगी टेनिसवाली सानिया मिर्झा, तिला काय कमी त्रास दिला? तिला काय कमी त्रास? आणि कितीतरी लोक मला त्या कशाशी काही करायचं नाही किंवा आम्ही तसे नाहीच आहोत. आम्हाला कधीच असं वाटणार नाही की कुणाला त्रास द्यावं, छळावं. परंतु गोष्ट अशी आहे की ज्यावेळी लोक वेदांच्यावरती आक्षेप घेतात, ज्यावेळी लोक श्रुतिवाङ्मयाच्याबद्दल काहीही बोलतात, तेव्हा तुम्हाला काय कळतं हा पहिला प्रश्न विचारा. की तुम्हाला काय माहिती आहे आम्हाला सांगा, तुम्ही काय जाणलं आहे ते सांगा, मग त्याच्यावरती काय चर्चा करायची ती नंतर बघू. काहीही माहीत नसताना. आणि त्यामुळे श्रुतिवाङ्मय असं आहे की त्याच्या एका मंत्राच्या उच्चाराबरोबर बटन दाबल्यावर जसा दिवा लागतो तसा त्याचा परिणाम उत्पन्न होणारा आहे. आणि त्यामुळे त्याचा उच्चार, त्याची स्थिती, त्याचा काल, आपण आत्तापर्यंत कितीतरी वेळा ते 2 शब्द घेतलेत, कर्म धर्म संयोगानी. आता आपल्याला कळेल की कर्मकांडातल्या कर्माची स्थिती काय आहे आणि धर्म म्हणजे काय आहे. कारण हा अभ्युदय आणि निःश्रेयस हे दोन्ही गोष्टी ज्याच्यामध्ये आहेत तो धर्म आहे. आणि तो धर्म विचारात घेऊन जर कर्म योग्य प्रकाराने केलं तरच कर्म यशस्वी होतं. आमच्या मनात येत आहे म्हणून कर्म होत नाही, आम्हाला वाटतं म्हणून कर्म होत नाही, असं नसतं. ही जी काही धारणा आहे ना, मनास येईल ते मी वागेन, असं नाही आहे. स्वतः प्रमाण कधीच नाही आहे. म्हणून तर आपण वेदाला मानतो. उगीच मानतो का? वेदाला मानतो म्हणजे आमचा अंधविश्वास आहे, हे अंधविश्वास नाहीच आहे. त्याचं सामर्थ्य काय आहे हे माहिती आहे, त्याच्या सामर्थ्यावर काय घडणार आहे हे माहिती आहे, त्याच्या सामर्थ्यावर आज जे आम्ही उभे आहोत जगामध्ये ते आम्हाला माहिती आहे की काय त्याच्यापासून आम्हाला मिळालं आहे. म्हणून आज आमच्याकडे सामर्थ्य आहे. आज आम्ही घसरत चाललो तिथेसुद्धा आम्हाला कळतं आहे की आम्ही ते सोडलं आहे म्हणून घसरतो. वेद सोडला म्हणून नाही. वेदांनी शिकवलेला जो ऋषींनी आमच्या पुढे मांडलेला
हा जो स्मार्त धर्म आहे, या धर्माचं आचरण आम्ही सोडलं आहे. ते आचरण जोपर्यंत मागच्या पिढ्या करत होत्या तोपर्यंत त्या प्रत्येकाच्या ठिकाणी मला फार दुःख होतं. हॉस्पिटल्स काढा, तुम्ही बाकीच्या गोष्टी, अरे हॉस्पिटल्स का काढावी लागतात? कशाकरता हॉस्पिटल? काही गरज आहे का त्या हॉस्पिटलची? कारण असं आहे की आम्ही प्रत्येकाने आपल्या ठिकाणी असं काहीतरी मिळवलं पाहिजे, असं काहीतरी सामर्थ्य. शेवटी आज सगळं पाहिलं तर जगामध्ये एका भेसळीशिवाय काही नाही. आपण रोज अन्न, धान्य, दूध, पाणी, भाजी, पाला, फळं सगळं सगळं भेसळीचं खातो. त्याला आम्ही तोंड कसे देणार आहोत? त्याला तोंड द्यायला हा एकच मार्ग आहे, सातत्याने शरीराची शुद्धी करत राहणं. शुद्धीचे मार्ग दोनच आहेत, एक प्राणायाम आहे आणि दुसरा नामस्मरण आहे. दुसरं नाहीच आहे. आमच्या हातात आता कुठलाही मार्ग उरलेला नाही. आम्ही जर मनापासून नामस्मरण नाही केलं आणि आम्ही जर मनापासून प्राणायाम नाही केला आणि आम्ही जर नाही जागे झालो तर ही जी शरीर आहे ते मुंबईच्या चेंबूरपेक्षा सुद्धा वाईट आहे. किती 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 पोल्युशन, किंवा आमच्या कर्वे रोडपेक्षा सुद्धा. हल्ली कर्वे रोड सुधारला आहे असं सगळे म्हणतात. पूर्वी सगळ्यात जास्त पोल्युशन कर्वे रोड आणि विश्रामबाग या दोन ठिकाणी सर्वात जास्त पोल्युशन होतं, त्या नळस्टॉपच्या पुढच्या चौकामध्ये. कसं जगणार? म्हणजे सांगण्याचा हेतू एकच आहे की फक्त नावं ठेवता येतात. सोपं आहे नावं ठेवणं, पण करोनाने सगळ्यांचे डोळे खाडकन उघडले आणि करोनातनं लोकांना कळलं आहे की ही काय परिस्थिती. असो, त्या श्रौत वाङ्मयाला किंवा ते हिंदून ते ब्राह्मण न तो ब्राह्मणांचा धर्म आहे, ब्राह्मणांनी असं काही ब्राह्मणांनी केलेलं. ब्राह्मणांनी सुद्धा धर्म सोडलाच आहे. कुठे राहिला आहे ब्राह्मणांचा धर्म? जो स्वतःला वैदिक म्हणतो त्यातले असे किती वैदिक राहिलेत की ज्या वैदिकांनी आपला धर्म सांभाळतात? काही सांभाळत नाही, ना खानपान सांभाळतात ना काही सांभाळतात. तरीसुद्धा वेदांचा उच्चार करत राहतात. त्याचे दोष आहेत ते पदरात घेतात, कारण नाही सांभाळलं जात. शहरामध्ये जेव्हा पैशाच्या मागे मनुष्य लागला, विद्येच्या मागे राहिला नाही. फार सुंदर आठवण आहे राजराजेश्वर शास्त्रींची की जेव्हा राष्ट्रीय पंडित म्हणून पहिलं बक्षीस द्यायचं होतं त्यावेळी राधाकृष्णन म्हणाले, त्यावेळी ते राष्ट्रपती होते, ते म्हणाले पहिला सन्मान हा आपण राजराजेश्वर शास्त्री द्रविडांना दिला पाहिजे. आणि त्यांना पत्र पाठवलं, तार केली, उत्तर तर कशाचंच आलं नाही आणि प्रत्यक्ष सत्काराला पण ते आले नाहीत दिल्लीमध्ये. तर स्वतः राधाकृष्णन काशीला आले आणि म्हणाले आपल्याला इतक्या वेळा आम्ही बोलवलं, आपण आम्हाला काही संपर्क दिला नाही, काही नाही. ते म्हणाले अहो तुमचा हा गौरव घेऊन मी काय करू? मी वेदाचा सेवक आहे, करायचाच असेल सन्मान तर वेदांनी माझा सन्मान करावा. आपण कोण माझा सन्मान करणार? मला राजकीय कोणत्याच सन्मानाची अपेक्षा नाही. माझं सगळं जे काही आहे ते वेदाच्या चरणी रुजू आहे. आणि जी माणसं अशी आहेत ती माणसं अनुभवत आहेत, आजही अनुभवत आहेत. आज म्हणून म्हटलं की आम्हाला हॉस्पिटल्स का लागतात? कारण आम्ही आमचं जीवन शेवटपर्यंत नीट न्यावं असं आमच्या जीवनामध्ये आचरणच नाही आहे. आम्ही जर त्या आचरणाने राहिलो तर आम्हाला दुखणी होणार नाहीत. पण असं आहे ना, सुखस्वास्थ्य मिळाल्याबरोबर सुखस्वास्थ्याचा योग्य उपयोग आम्ही करत नाही. आम्ही सुखलोलूप होतो आणि त्याच्यामध्ये गडबड करतो आणि मग आपण म्हणतो मटिरियलिस्टिक, आम्ही भौतिकवादी आहोत. होतच, कारण तो जो माणसाचा विचार आहे तो विचार त्याला जीवनामध्ये खूप हलवतो, कारण त्याच्या जीवनावरती अनिष्ट परिणाम करणं हे स्वाभाविक आहे. आणि म्हणून जे अनेक विषय आहेत की त्यांनी म्हटलं आहे 100 वर्षाचं आयुष्य जगायचं असेल, एक गोष्ट आहे त्यामध्ये नेहमीच आपलं प्रारब्ध लक्षात ठेवावं. आपल्या प्रारब्धामध्ये पूर्वजन्मीचे जे भोग आहेत त्या भोगावरती मात करण्याकरता आपल्याला हे उपाय केलेच पाहिजे. आणि जे प्रारब्ध म्हणून आलं आहे ते भोगताना कधीही दुःख न करता ठीक आहे असं, कारण शेवटी ते तर कोणी टाळू शकत आणि टाळू शकत नाही अशा करता की दैवानी म्हणजे दैवावर मात करून प्रयत्नांनी त्याच्यावरती पराकाष्ठा करून पलीकडे जाणं हे सर्व वेळ सर्व काळ सगळ्यांना साधणं शक्य नाही आणि ते होणार पण नाही. कारण एक आणखीन गोष्ट आहे
की फार मोठं काहीतरी संकट आहे, की जे संकट आमच्यावरती प्रारब्धामुळे येणार आहे. पण आम्ही जर योग्य विहित कर्माचं आचरण करत राहिलो तर ते संकट कमीवर तर जाईल, निश्चित जाईल, आणि त्याच्यातनं आपण सुटून तर जाऊ. कारण ही भूमिका नुसती पॉझिटिव्हिटी देणारी नाही आहे किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणून नाही आहे. ही भूमिका रास्त आहे. आपल्याला माहीत नाही आपलं काय काय गतजन्मीचं आपण ह्या जन्मात भोगायला भगवंतानी दिलं आहे. माणूस म्हणतो की इतरांना नाही, मलाच का, असं म्हणतो. का? देवाला विचारू. म्हणजे देवाला जर वाटत असेल की ह्या जन्मात भोगून तुला पुढचा जन्म अधिक चांगला द्यायचा आहे तर तो ह्या जन्मात कष्ट देईल. मग देवा तुझं इतकं करून सुद्धा तू का कष्ट देतो? नाही, त्याला कळतं मला काय द्यावं, कसं द्यावं, केव्हा द्यावं, कुठे द्यावं, हे त्याला चांगलं कळतं आणि म्हणून तो मला देतो. आणि तो जे मला देतो ते मी योग्य प्रकाराने भोगून, न दगदग करता, न कटकट करता भोगून मी जर बाहेर पडलो तर मी कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेद शतां समा याच्यासारखंच आहे की 100 वर्ष मी जगेन. किती लोक आहेत, किती चमत्कार आहेत, आपण कधी ना कधीतरी घेऊ. आज आपल्याला बघायला मिळतात की लोकांच्यावरती ह्या सगळ्या आपत्ती दुखण्याच्या आलेल्या असताना, इतक्या प्रकाराने मरण जवळून पाहिलेलं असताना माणसं त्याच्यातून बाहेर येतात. केवळ उपासना, केवळ उपासना. की काय जीवनामध्ये प्रारब्धाचे भोग असतात. कधी बाहेरून आलेले परीक्षा प्रारब्ध आहे की डॉक्टरांच्या प्रारब्धाने भोगायची वेळ आलेली असते. कधी कधी चुकीचे निर्णय असतात, कधी चुकीचे रिपोर्ट्स असतात, काय काय गोष्टी आहेत की ज्या घडत असतात. पण माणसं आपापल्या जीवनामध्ये उभी राहत. असो, या सगळ्यांच्या सांगण्याचा आपला हेतू एकच आहे की हा जो सगळा पसारा आहे हा स्मृती धर्माचा आहे, स्मार्त धर्माचा आहे. तो आमच्या ऋषीमुनींनी मांडून दिला. गीताकारांनी एक एक लहान लहान गोष्ट, जसं आपण म्हणतो ना अगदी पदर पदर उलगडला आहे तसं आहे. म्हणजे इमर्सनची गोष्ट प्रसिद्ध आहे. इमर्सननी थोरोला, तो म्हणाला हा ग्रंथ म्हणजे अगदी वंडरफुल आहे. म्हणाला आश्चर्यकारक ग्रंथ माझ्या हातात पडला आहे, मी तो पाहिल्यापासून झपाटल्यासारखा वाचतो आहे. तर थोरोला म्हणाला की मला तुला तो प्रेझेंट द्यावासा वाटला म्हणून तुला मी माझ्याकडून देतो आहे, माझी भेट म्हणून स्वीकार. आणि त्यांनी त्या थोरोनी तो ग्रंथ घेतला आणि तो वाचायला लागला. त्याला त्या संपूर्ण वाचनामधून त्याला अहिंसा तत्त्व आवडलं. तो म्हणाला याच्यामध्ये ज्या अहिंसेच्याबद्दल इतकी चर्चा केली आहे आणि त्या अहिंसेचा लाभ घ्यावा आणि उपासना करावी असं मला वाटायला लागलं आहे. आणि म्हणून त्यांनी एकच केलं की जर आपल्या मनामध्ये कुठल्याही जीवाबद्दल हिंसा नसेल तर आपल्याला त्या अहिंसा तत्वाला म्हणजे घाबरण्याचं काही कारण नाही. मग सगळ्यात भीती कशाची तर विषारी नागांची. त्यांनी 700-800 नाग असे विषारी एकापेक्षा एक जातीचे आपल्या इथे नदीच्या किनाऱ्यावरती एक त्यांनी झोपडी बांधली. त्या झोपडीच्या इथे बाहेर एक खाट टाकली आणि त्या खाटेवरती तो झोपत असे, बसत असे, काय वाचन करायचं ते आकाशाच्या खाली करत असे. आणि त्यांनी ते सगळे जे नाग आहेत ते तिथे बाहेर सोडून दिलं. ते खाटेवर त्याच्या अंगावर असायचे, त्याच्या अंगाखाली असायचे, त्याच्या पायाला वेटाळून बसायचे, त्याच्या डोक्यावर बसायचे, सगळं. पण तो त्याची अभ्यास चालला होता. तो म्हणाला जोपर्यंत माझ्या मनामध्ये या सापाविषयी हिंसेचा विचार येत नाही तोपर्यंत हा सर्प मला दंश करणार नाही. तेव्हाच मी अहिंसेचं तत्त्व पाळतो आहे हे सिद्ध होईल. त्याला ते पुस्तक दिल्यानंतर इमर्सन त्याला भेटण्याकरता आला. त्याला भेटायला आल्यानंतर इमर्सननी सांगितलं, पुस्तक पाहिलं, हे काय करून घेतलं आहेस? म्हणाले एवढे 700-800 नाग, मला यायला जागा ठेवली नाही. तो म्हणाला का? तूच दिलेलं पुस्तक आहे. त्याच गीतेच्या मधून मी त्या अहिंसा तत्त्व बाहेर काढलं आहे आणि त्या अहिंसा तत्त्वाचा मी अभ्यास करायचा प्रयत्न करतो आहे. माझ्या मनात कुठल्याही प्रकारचं भय सर्पांविषयी किंवा त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये विरोध जोपर्यंत नाही तोपर्यंत मला काही होणार नाही. आणि तो म्हणाला धन्य आहे, पुस्तक वाचलं. पण तत्त्ववेत्ता आहे तो अमेरिकेचा इमर्सन. म्हणाले मी पुस्तक वाचलं पण म्हणाले मला काही जाणवलं नाही किंवा जे उलगडलं नाही ते तुला उलगडलं आहे.
तू ह्यात सांगायचा हेतू असा की गीतेमधलं एक एक तत्त्व, गीतेमधली एक एक भूमिका ही त्या श्रौत वाङ्मयाचं म्हणजे श्रुतींचं म्हणजे वेदांचं गाळून काढलेलं सार आहे. ते जे 700 श्लोक आहेत ती त्याची गाळणी आहे. आणि ते सगळं आमच्या पुढे कर्मकांडाच्या रूपाने आता त्यांनी कसं मांडलं, सूत्र रूपाने मांडलं. आणि बाकीचे ग्रंथ कसे मांडतात, विस्ताराने मांडतात. मग त्या ग्रंथांमधून कर्मकांडाची चर्चा केली जाते. प्रत्यक्ष मंत्रसंहितेला कोणी हात लावतं का, लावत नाही. मंत्रसंहिता कशाकरता वापरतात, ज्या ठिकाणी जे कर्मकांड करण्याकरता जो मंत्र वापरायचा आहे तेवढा मंत्र वापरला जातो. तिथं काही लिहिलेलं नाही. ती जी मंत्रसंहिता आहे, तो जो वेद आहे, तो जिथे वापरायचा आहे तिथे त्या ऋषींनी जोडून दिला आहे. जिथे तो वापरायचा नाही त्याकरता वेगळे मंत्र निर्माण करून दिलेले आहेत. आणि त्या मंत्रांनी ते कर्मकांड पुरं केलं जातं. म्हणजे हे जे मंत्र आहेत वेदातले किंवा हे जे स्मार्त मंत्र आहेत, या मंत्रांनी जे कर्मकांड मांडलं ते ब्राह्मण ग्रंथ, ते आरण्यक आणि त्यांचा सगळ्यांचा एक योग्य विचार, ज्याला आपण परफेक्ट ब्लेंड म्हणतो की योग्य प्रकाराने त्याचं संमिश्रण आहे, ज्याला आपण तत्त्वज्ञानाच्या भाषेमध्ये समन्वय म्हणतो. की प्रकृतीचा किंवा व्यवहाराचा, प्रपंचाचा आणि निवृत्ती मार्गाचा हा उत्तम असा समन्वय आहे. तो समन्वय कोणी केला, गीताकारांनी केला. आणि ते ह्या सगळ्या स्मार्त वाङ्मयाचं किंवा सगळ्या स्मृतिग्रंथांचं शिखर आहे. कारण भगवंतांनी निर्माण केलं आहे. आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी हा सर्व विषय आपल्याकरता स्वच्छ करून, मोकळा करून त्या सूत्ररूपामध्ये आणला आहे. आता आम्हाला त्याच्यातलं जर समजा असं वाटलं हे काय आपल्याला झेपत, गीता म्हणावी नुसती, काय बिघडलं. म्हणजे म्हणण्यानीसुद्धा त्याचं सगळ्याचं फल आहे. कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये फल आहेच. माऊलींनी जसं 18व्या अध्यायात म्हणले, वरलिया म्हणजे तळलिया वरलिया एकची पक्वान. तळाच्या आणि वरच्या सगळ्यांना एकच पक्वान नाही. दाराच्या बाहेर राहून गीता ऐकली काय आणि मंदिरात बसून गीतेवर प्रवचन केलं काय, फळ दोघांना सारखंच आहे. काही फळ वेगळं नाही आहे. अंतःकरणापासून जो श्रवण करणारा आहे तो आणि अंतःकरणापासून प्रवचन करणारा आहे तो, दोघांनाही सारखंच फळ आहे. त्याच्या भावनेचं फळ आहे, त्याच्या उत्कटतेचं फळ आहे. आणि त्यामुळे गीतेत आम्हाला आता काय करावं, त्याचं आचरण कसं करावं, नामस्मरण करावं. शक्य असेल तर प्राणायाम करावा. आजच्या काळामध्ये दीर्घायुष्य मिळण्याकरता नामस्मरणासारखं साधन नाही. कारण प्राणायाम भरमसाठ करता येत नाही. थोडा वेळ करू शकतो. कारण काही काही केसेस आता या करोनामध्ये ऐकायला मिळाले, म्हणून आपल्याला इतक्या ह्यांनी सांगते की काही लोक इतके घाबरले की आपल्याला करोना होऊ नये, मग आपल्यापर्यंत काही लागू नये म्हणून रक्ताची शुद्धी राहावी म्हणून दिवसातून 3-3 वेळा 300 संख्येने प्राणायाम केला. अहो गेले त्या प्राणायामामध्ये. कारण अशी भरमसाठ काहीतरी आवृत्ती करून जर मनुष्य करायला लागला तर त्याचा विपरीत परिणाम भोगायला लागतो. त्याचं कारण आहे प्राणायामाचे परिणाम आपल्याला माहीत नाही. आणि त्यांनी हठयोगामध्ये स्वात्मारामानी तर 300 संख्या सांगितली. त्यांनी सांगितलं दिवसाकाठी फक्त 300 संख्येत करावे आणि त्याच्यापेक्षा जास्त प्राणायाम करू नये. आता असं जर काहीतरी वेड्यासारखं आम्ही करायला लागलो, त्याच्यापेक्षा गीता वाचावी, नामस्मरण करावं, प्राणायामादी करावा, थोडक्यात करावा, पण आपलं शरीर राखावं. आणि ते राखायला आज तरी हेच साधन आहे असो. परंतु संपूर्ण गीतेमध्ये हे जे असे वेगवेगळे विषय मांडलेत, या सर्व वेगळ्या वेगळ्या विषयांमध्ये गीताकारांनी, ज्याला आपण नटशेलमध्ये म्हणतो, अगदी थोडक्यात विषय घेतला आहे, तो म्हणजे आम्ही काय उपासना सांगतो आपल्याला. कारण आम्ही कर्मकांडही पाहिले, आम्ही निवृत्तीपर धर्म म्हणजे उपनिषदही पाहिली आहेत, उपनिषदांचंही सार काढलं आहे आणि प्रवृत्तीपर धर्माचंही सार काढलं आहे. म्हणजे सर्वोपनिषदो गावो हे जरी म्हटलं तरीसुद्धा सर्व श्रौत वाङ्मयाचं सार. म्हणजे कुणाचीही चर्चा जर आपण पाहिली आणि ऐकली ना की गीता कर्मपर आहे का गीता संन्यासपर आहे, हा कधीही न संपलेला सगळ्या विद्वानांचा कायमचा वाद आहे. आपल्याला या वादात पडायचंच कारण नाही. कारण आपल्या दृष्टीने असं नाहीच आहे.
आपल्या दृष्टीने एकच आहे की हे वेदावरचं भाष्य आहे आणि हे भाष्य करताना उपनिषदांचा त्याला काय आहे, आश्रय आहे, उपनिषदांचं अधिष्ठान आहे. त्या आश्रयावरती त्यांनी मनुष्य जीवन मांडलं आहे. ते कुणी आम्हाला मांडून दिलं आहे? ते ह्या ऋषीमंडळींनी मांडलं. ते सगळं फ्रेम कोणी केलं, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर कोणी उभं केलं, त्याचा ढाचा कुणी तयार केला? तो ऋषीमुनींनी केला आहे. तो कुणाकरता केला आहे? आमच्याकरता केला आहे. आम्ही म्हणजे कोण? की जे त्या मानाने खूप मोठ्या प्रमाणावरती काही झालं तरीसुद्धा आचरण धर्म किंवा आचार धर्म हा फार काटेकोरपणाने पालन करू शकत नाही. तरीही स्मार्त धर्म सोपा नाही, आपण परवा पाहिलं होतं त्याप्रमाणे. तरीही स्मार्त धर्माचा विचार आणि ही जी स्मृती आहे त्या सगळ्या स्मृती, आता हिला स्मृती का म्हटलं, बाकी काही कमी स्मृती आहेत, 22 स्मृतीत आपण प्रमुख म्हणून मान्य केले आहे. त्या प्रत्येक स्मृतीमध्ये आचारावरती चर्चा केली. जशी आज आता आचारावरती चर्चा म्हणजे व्हॉट्सॲपवर फिरत असते, काय खावं काय खाऊ नये, कसं राहावं कसं राहू नये. हा आचारधर्मच शिकवत आहे व्हॉट्सॲप आपल्याला, की आजच्या काळामध्ये काय करा. प्रत्येकाला जे वाटतंय ते यूट्यूबवरून एक एक राव राणे, दुसरे कोणी तो सईद का मोहम्मद कोण आहे ते, ही सगळी मंडळी खूप मोठं मोठं आपल्याला जे तत्त्वज्ञान सांगताहेत आणि खूप चांगल्या प्रकाराने सांगतायत. की ते काही आणखीन एक आहेत ग्रस्त की ज्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये खूप त्रास झाला आणि आता ते आपल्याला त्या त्रासातनं बाहेर पडल्यानंतर आपला अनुभव सांगत आहे. मी आत्ता नाव विसरले त्यांचं, पण तेही प्रसिद्धच आहे आणि तेही त्यांची पुष्कळ येत असतात यूट्यूबवरती म्हणजे रेकॉर्डिंग्स. तर सांगण्याचा हेतू असा आहे की ह्या सगळ्या आचार धर्माच्या संदर्भामध्ये आपल्याला उलगडणं फार अवघड आहे. या सगळ्या स्मृतींनी त्या त्या काळात चर्चा केली आहे. आमच्या कलियुगाकरता म्हणजे पराशर ऋषींची जी स्मृती आहे ती आम्हाला उपयुक्त अशी स्मृती आहे. आपण आता माहिती नाही मोदी काय करतात, पण एक आहे की आता या 21व्या शतकामध्ये या विज्ञान युगात अधिकारी पुरुषांना एकत्र करून स्मृती निर्माण करण्याची गरज आहे. एक आचारधर्म निर्माण करण्याची गरज आहे आणि तो त्यांनी करावाच करावा. कारण लोकांनी कसं वागावं, कमीत कमी सांगा, कमीत कमी शिकवा की हे एवढं आम्ही एक सनातन धर्माचे पाईक आहोत तर आम्हाला हे एवढं केलं पाहिजे किंवा हे एवढं आम्हाला पाठ असलं पाहिजे किंवा एवढा आम्ही विधिविधानाचा विचार केला पाहिजे वगैरे वगैरे. तर इथे गीताकारांनी आपल्याला सांगताना असं सांगितलं आहे की आम्ही हा सगळा धर्म जो आहे तो आम्ही 4 गोष्टीमध्ये विभागून आपल्या पुढे मांडतो आहोत. एक कर्म, ज्ञान, भक्ती आणि योग. आत्तापर्यंत आपण कर्माचं विवेचन पुष्कळ केलं, पुष्कळ प्रकारांनी केलं की जीवन हे कर्माशिवाय अलग होऊ शकत नाही. संन्यासी झाला तरी काय झाला, तर त्यालाही भोजन आहेच. 12 वाजता दारात येऊन तो आवाशी असंच शब्दात वर्णन केलं आहे की 12 वाजले की त्यालासुद्धा गोळाभर अन्न पाहिजेच आहे. कुठलं कर्म चुकलं आहे? जोपर्यंत श्वासोच्छ्वास आहे तोपर्यंत शंकराचार्यांनी सुद्धा केवळ अद्वैत सांगितलं तरीसुद्धा ज्या क्षणी या सगळ्याची गरज संपेल, पूर्ण वैराग्य निर्माण होईल आणि मग जगामध्ये प्रकृतीला म्हणजे देहाला श्वास घेण्याची गरज उरणार नाही. त्यावेळी काय होईल? सामान्य वैरागी मनुष्य देहच टाकावं लागेल. कारण श्वासोच्छ्वासाची गरज, श्वासोच्छ्वास हा कर्मच आहे. ते श्वासोच्छ्वासाचं कर्म टाकलं तर देहच राहणार नाही. श्वासोच्छ्वासाचं कर्म करतो आहे म्हणजे कर्म टाकलं कसं होईल? मग ह्याला कोण आहे? आम्हाला माहीत असलेलं की ह्याचं उदाहरण कोण? ज्ञानेश्वर माऊली. या जगातला ना श्वास घेतात ना या जगामध्ये जमिनीवर पाऊल ठेवतात. हिंसा नाहीच. चालता पाऊल जेथं पडे तेथं अपवर्गाची खाणी उघडे. तिथे पाऊल पडून जीवजंतू कीटक मारले नाहीत जात, कारण पाऊल तसं पडतच नाही. पाऊल जमिनीला टेकत नाही, नाकाने श्वास घ्यायला लागत नाही. देहातून आमच्यासारखा पांचभौतिक देह नसल्यामुळे देहातून रक्त मांस मेद आदी त्याचं चलनवलन होत नाही. हाच देह या जगामध्ये पंचमहाभूताच्या पलीकडचा ज्यांनी वर्णन केलेलं आहे तो आहे. शंकराचार्यांचाही तसाच असेल.
मध्वाचार्यांचाही तसाच असेल आपल्याला माहीत नाही, कारण त्यांनी लिहून ठेवलं नाही. परंतु जी माणसं जिवंत आहेत आणि ज्यांनी वैराग्याची परिसीमा गाठली आहे त्याच्याकरता मात्र जीवनमुक्त ही संकल्पना मांडावी लागली आहे. आणि म्हणून विदेहमुक्त, विदेहमुक्ती देहामध्ये म्हणजे विरोधाभास आहे की नाही, पण मांडावं लागलेलं आहे की हा देहात आहे, पण देहाच्या पलीकडे जाऊन जी मुक्ती आहे ती भोगतायत. हा विदेहमुक्ती हा शब्द माधव संप्रदायात द्वैतामध्ये आहे, तर जीवनमुक्ती हा शब्द शंकराचार्यांच्या अद्वैत संप्रदायामध्ये. म्हणजे माणसं जिवंत आहेत तरीसुद्धा कर्मापासून परे नाहीत, वेगळी होऊ शकत नाही. काही प्रमाणात कर्म आहेच आहे. आणि म्हणून गीताकारांनी तिथे समन्वय केला आहे. म्हणून त्यांनी कर्म टाळलंच नाही आहे, कर्माला दूर केलंच नाही आहे. ते म्हणतात विधी आणि विधान या दोघांचा विचार करा. त्या त्या ठिकाणचं विधी, म्हणून तर न कर्म लिप्यते नरा. कारण तुम्हाला एक व्हाया मीडिया काढावाच लागतो, मध्यम मार्ग काढावाच लागतो. कर्म स्वीकारले आणि कर्म टाकलंय दोन्ही गोष्टी होऊ शकत नाही. कर्म स्वीकारता येतच नाही, कारण जन्माला आलो ते श्वासोच्छ्वास घेऊन आलं. काय माझ्या हातात आहे काय की आता इथे 1.5 तास बोलायचं आहे तर माझे फार श्वास खर्च होऊ नयेत, देवा 1-1.5 तास माझं श्वासोच्छ्वास थांबव, मी बोलते आणि नंतर सुरू कर, मी चांगलं कर्म. असं कुठे होतं का? कर्म आपल्या हातात नाही, कर्म आपण स्वीकारलं नाही. देहाची सगळी कर्म आम्ही स्वीकारली नाहीत आणि कर्म आम्ही टाकूही शकत नाही. कोणतं कर्म टाकू शकतो? देहाचं स्तंभन कुंभक केला, किती वेळ केला? सगळं आयुष्यभर कुंभक केला. तरीसुद्धा आज आपण ते पॉल ब्रँटनसारख्या लोकांची पुस्तकं पाहतो तेव्हा जेव्हा ही मंडळी हिमालयामध्ये असतात आणि आजही आहेत, तप करतायत, त्यांचा देह म्हणजे खडकासारखा झाला आहे, पण आतला श्वासोच्छ्वास आणि त्यांचं नामस्मरण कुठे कर्म सुटलं आहे? फार लांबपर्यंत, फार दीर्घ काळपर्यंत कर्म सुटत नाही. माणूस म्हणतो छे आता काय, आता रिटायर झालं तर काही लक्ष देत नाही, आता मी घरात काही करत नाही म्हणजे आम्ही आळसच जोपासतोय, काही करत नाही असं आम्ही राहू शकत नाही, काहीतरी केलंच पाहिजे. असं आहे ना की कर्माशिवाय मनुष्य नाही. म्हणजे भगवंतांनी कर्मावर जोर का दिला? हा जो स्मृतीनी सांगितलेला, सगळ्या स्मृती पाहत गेलो तर आचारधर्म सांगितला. भगवंतांनी कर्माच्या रूपाने आम्हाला आचारधर्म सांगितला. ज्ञानाच्या रूपाने, ज्ञानाच्या रूपानेही त्यांनी सांगितलं. जे शंकराचार्य म्हणतात ज्ञानातेव तू कैवल्यम, तसा ज्ञानाने पण मोक्ष आहे. आणि म्हटलंच आहे त्यांनी की ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो. आपण गेलो 13व्या अध्यायात, गेलो 9व्या अध्यायात, गेलो 15व्या अध्यायात की कळेल आपल्याला की तिथे कसं तत्त्वज्ञानाचा विषय त्यांनी घेतला आहे आणि आपल्याला कशी मोक्षाची संकल्पना आपल्या पुढे मांडली आहे. आहेच, ज्ञानाने मोक्ष आहे, पण ज्ञानाकरता सुद्धा साधन आहे. कारण काय? आत्मावारे द्रष्टव्या, श्रोतव्या, मंतव्या, निधिध्यासितव्या. त्यांनी सांगितलं साधन करा आणि काय मिळवा? साध्य. साध्य काय? मोक्ष. साध्य काय? ज्ञान. पण ज्ञान मिळवताना गीताकारांनी शब्द कोणता वापरला आहे? श्रद्धावान लभते ज्ञानम. मग श्रद्धा कशाचं प्रतीक आहे? कर्मसन्यासाचं प्रतीक नाहीच आहे. श्रद्धेच्या ठिकाणी कितीही भावात्मक असलं तरी श्रद्धेला स्थान आहे. कशावरती तरी श्रद्धा आहे. परमेश्वरावर श्रद्धा आहे, ब्रह्मावर श्रद्धा आहे, कार्यावर श्रद्धा आहे, अभ्यासावर श्रद्धा आहे, विद्येवर श्रद्धा आहे. कशावरही आहे? आपल्या आपल्या गाण्यावर श्रद्धा आहे. आपण पूर्वी घेतलं होतं त्याप्रमाणे किशोरीबाई अमणकर म्हणाल्या, जेव्हा माझी वाचा गेली तेव्हा मी 9 वर्ष आत गात होते. म्हणजे काय गात असतील? त्या म्हणाल्या मी गाणं नाही सोडलं, मी 9 वर्ष आत गात होते. म्हणजे श्रद्धा केवढी आहे? आपल्या आपल्या गाण्यावरची जी श्रद्धा आहे ती एवढी आहे की ठीक आहे ओठाने नाही गाता आलं, मी आत गात राहीन. म्हणजे श्रद्धा आहे ती ज्ञान देते. बाई बाहेर आल्या त्याच्यातून, का नाही देणार ज्ञान? त्या वंचित करणारच नाही ज्ञानापासून ती श्रद्धा. मग श्रद्धावान लभते ज्ञानम असं असेल तर ज्ञान प्राप्तीकरता श्रद्धा आली पाहिजे. श्रद्धा प्राप्तीकरता श्रद्धेचं काहीतरी प्रतीक पाहिजे. त्या प्रतीकाच्या ठिकाणी मन जे आहे ते उत्कटतेने शरण गेलं पाहिजे. तिथे अहंकाराची आत्यंतिक निवृत्ती झाली पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या सगळ्या घडतील तेव्हाच
मनुष्याच्या ठिकाणी श्रद्धा निर्माण होईल. ती जी श्रद्धा आहे ती श्रद्धा मनुष्याला ज्याच्यावरची श्रद्धा आहे त्याप्रमाणे ती त्याला ज्ञान देईल. त्या आईन्स्टाईनसारख्या माणसांनी सुद्धा म्हटलंच आहे ना की हे जे ज्ञान आहे कुठे मला माझ्या लॅबमध्ये मिळालं, कुठे मला माझ्या चिंतनात मिळालं, मला फक्त स्फुरलं आहे, अंतःस्फुरणाने आलं आहे. कोणतंही ज्ञान हे मनुष्याला त्याच्या कृतीतून मिळत नाही, ते त्याला अंतःस्फुरणाने मिळतं. अंतःस्फुरण म्हणजे ईश्वर देतो, देणारा तो आहे, देणारा दुसरा कोणी नाही आहे. आणि त्यामुळे ते जे ज्ञान आहे ते श्रद्धावान लभते ज्ञानम. आत्मा जर बघायचा आहे तर श्रोतव्यः मंतव्यः निधिध्यासितव्यः. श्रवण कर, मनन कर, त्याचा निधिध्यास घे. ध्यासाशिवाय श्रद्धा नाही, श्रद्धेशिवाय ज्ञान नाही. म्हणून आजचा जो बुद्धिमान आहे ना, जो तरकटी बोलत राहतो, तर त्याच्या तरकटाचं कारण काय आहे? श्रद्धा नाही. काहीही मनात आलं, बुद्धी काहीही बोलते, आणि म्हणून तो मी नास्तिक आहे, मी असा आहे, मला हे पटत नाही, हे सगळं जिथे निर्माण होतं. श्रद्धा ही लीनच करते माणसा. म्हणजे ज्ञानाला मार्ग, ज्ञान प्राप्त करण्याला मार्ग उपासना आहे. ज्ञान प्राप्त करण्याला मार्ग सांगितलेला आहे. योगाला तर सांगितलाच आहे, योगाची सिद्धी आहे. तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम. योगाची सिद्धी आहे, पण त्याच्याकरता उपासना आहे. त्यावेळी प्राप्त होतं, तो द्रष्टा आपल्या मूळ स्थितीला प्राप्त होतो. पण केव्हा? जेव्हा तो त्या अष्टांग योगामधला धारणा, ध्यान आणि समाधी या ठिकाणी सिद्ध होतो. म्हणजे योगसुद्धा त्या ठिकाणी त्यालाही साधन आहे आणि त्यालाही साध्य आहे. कर्माला तर आहेच, विधी आहे आणि विधान आहे. साधी गोष्ट आहे. विधी म्हणजे सत्यनारायणाचा विधी, आणि त्याचं विधान म्हणजे एक्झिक्युशन. आपल्या घरात इतक्या सुपाऱ्या त्या आणा, गुरुजी यादी द्या, यादीप्रमाणे सामान आणून ठेवते. विधान म्हणजे विधी आहे, कारण तो सत्यनारायणाचा विधी आहे. त्या विधीकरता काय विधान आहे ते सांगितलेलं आहे. म्हणजे कर्मामध्ये विधी आणि विधान एकदम योग्य असलं, कर्मामध्ये कर्म आणि धर्म म्हणजे व्यवहार एकदम योग्य असला, तर त्या गोष्टीचं, त्या कर्माचं फल 100% आहे. म्हणजे कर्माला सुद्धा विधिविधान, नाहीतरी आपल्या विधानसभेत रोज गोंधळ चालला आहे, लोकसभेत रोज गोंधळ चालला आहे काय? जी विधी आहे किंवा जो विधी आहे त्या विधीचं विधान एक्झिक्युशन होतच नाही, ते योग्य प्रकाराने वागतच नाही. म्हणून विधानसभा आहे. नाही तर विधानसभा कशाला नाव झालं असतं? विधी करता म्हणून विधानसभा आहे ती. ते विधान म्हणजे आता ही गोष्ट सँक्शन करून घ्यायची आणि त्याप्रमाणे व्यवहार करायचा. तो केलाच जात नाही तर काय करणार त्याला? नुसतं तिथे कायदा लिहून ठेवलेला आहे. आता राहुल गांधींना कायदा माहिती आहे, पण त्या कायद्याच्या विरोधात खरग्यांपासून सगळे वाटेल ते बोलत आहेत की हे असंच केलं, तसंच केलं, येऊ झालं, तेव्हा झालं, कोर्ट असं म्हणतं, ते तसं म्हणतं. म्हणजे शेवटी त्या कर्म जे आहे ते कर्म विधिविधानावर अवलंबून आहे. त्याचं फल, त्याचं विधिविधान जर योग्य प्रकाराने विचारात नाही घेतलं तर जा तुरुंगात, जा सभासदत्व रद्द करून घ्या. आता त्याला काय करणार? आता फक्त एकच मार्ग असा आहे जो भक्तीचा मार्ग आहे, की ज्या भक्तीच्या मार्गाला साध्य आणि साधन आणि एकच आहे. ह्या साधनाने करायचं ती भक्तीच आहे, जे मिळवायचं आहे तीही भक्तीच आहे. आणि त्यामुळे भगवंत म्हणतात ना, तस्मात योगी भव अर्जुन, तू योगी हो पण तरीही मला प्रिय भक्तीच आहे. शेवटी प्रिय काय आहे तर भक्ती आहे. आणि त्यामुळे समन्वय काय आहे? सगळ्याचं अधिष्ठान भक्ती आहे, सगळ्याचं अधिष्ठान श्रद्धा आहे. आणि श्रद्धेशिवाय मनुष्य शास्त्रावर सुद्धा श्रद्धा ठेवू शकत नाही. त्यांनी 16व्या अध्यायात जे म्हटलं आहे, तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्याकार्य व्यवस्थित. कार्य आणि अकार्य काय आहे ह्याकरता प्रमाण काय आहे? शास्त्र आहे. कर्माकरता ही शास्त्र आहे, योगाकरता ही शास्त्र आहे, ज्ञानाकरता ही शास्त्र आहे. भक्तीकरता शास्त्र आहे का? भगवंताच्या ठिकाणी एकदा साधन म्हणून भक्ती स्वीकारली आणि त्या साधनाच्या ठिकाणी जे दोष असतील ते दोष दूर करण्याकरता शास्त्र जरूर आहे. पण कुठपर्यंत? ते दोष दूर होईपर्यंत.
एकदा अंतःकरणात भक्ती उत्पन्न झाली, तुकाराम महाराज म्हणतात तसं, सर्व काळा शिकवणीये न ये भक्ती. भक्ती शिकवून येत नाही. किंवा आता 2 लाख जप झालेला आहे, आता माझी 5% भक्ती वाढली आहे, असं कधी होत नाही. ती किती जप केला त्याच्यावर किती वाढणार असा त्याला हिशेब नाही. त्यामुळे भक्ती ही उत्पन्नच व्हावी लागते. आणि ती जी उत्पन्न होते, फक्त शास्त्र अशास्त्राचा विचार कुठे? जेव्हा साधनेच्या पातळीवरती भक्ती आहे, जेव्हा आमच्या पातळीवर भक्ती, आमची जप चालला असून डोक्यात काही तिसरेच विचार असतात, काही त्या जपामध्ये लक्ष नसतं. पण आपला एकदा माळ संपवायची आहे, कारण सांगायला मी एकही दिवस चुकवत नाही आहे, ती माळ फिरली पाहिजे हातामध्ये. तर त्यामुळे भक्ती जी आहे ती साध्य आणि साधन एक आहे. आणि म्हणून भगवंतांनी सांगितलं, बाबा सगळं झालं तरी सगळ्याचं सार एकच लक्षात ठेव, की सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व धर्म म्हणजे सगळे, सर्व प्रकारचे धर्म जे आहेत. म्हणजे मग होतं काय, इथे आम्ही फक्त एवढीच पळवाट घेणार की चला सगळं द्या सोडून, पण भगवंताची शरणागती आली पाहिजे ना, असे शरण आम्ही गेलो पाहिजे. अनन्य भावानी जोपर्यंत शरणागती येत नाही. त्यामुळे भगवद्गीताकार इथे जो समन्वय करतायत, तो समन्वय हा ह्या 4ही योगांचा आहे. आणि भक्ती, त्यांनी भक्ती हे त्याचं मूलभूत सूत्र. आता पुन्हा कुणीतरी म्हणेल की यांना भक्ती आवडत असेल म्हणून यांनी भक्ती मूलभूत म्हटलं. आपण काय म्हणायचं कारण नाही आहे. त्या चौघांचाही सारखा समन्वय आहे. कारण कर्म करून आम्ही टाकू म्हटलं तर चालत नाही, कर्म करूनच मोक्ष मिळवू म्हटलं तरी चालत नाही. कर्माला ज्ञानाची जोड असावीच लागते. कर्म कसं कळणार? ते विधान कसं कळायचं? विधी कळला, विधान कसं कळणार? म्हणजे कर्माच्या ठिकाणी ज्ञानाची आवश्यकता आहे, ज्ञानाच्या ठिकाणी कर्माची आवश्यकता आहे. म्हणजे ज्ञान आणि कर्म दोन्ही मॅन्डेटरी आहे, सक्तीचे, टाकू शकत नाही, त्यापासून आम्ही लांब राहू शकत नाही. आता हे 2 गोष्टी जर आयुष्यात बाजूला जातच नाहीत, मग साधन मार्ग म्हणून कोणते उरले वेगळे? भक्ती आणि योग ह्या दोघांनी सुरू करावंच लागतं. काहीही झालं तरी थोडी उपासना आणि थोडं शरीराच्या पातळीवरती योगाचा अभ्यास, या 2 गोष्टी आपल्याला थोड्या शुद्ध करत नेतात. आणि सुदैवाने आपण पापभीरू माणसं असल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जर आपण उपासना करत गेलो तर अनुकूलता पुष्कळ लवकर लाभू शकते. कारण सुदैवाने आपण चांगलं जीवन जगतोय, सुदैवाने आपण पापभीरू आहोत, सुदैवाने आपले विचार चांगले आहेत, आपण फार वेडंवाकडं काही करत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला लाभ झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून कर्म आणि ज्ञान, भक्ती आणि योग हे 4ही चालूच पाहिजेत. आणि भगवंतांनी या 4 गोष्टी एकाच वजनाने मांडल्या आहेत. म्हणजे ह्याला वेटेज दिलं आहे आणि त्याला कमी वेटेज दिलं आहे असं नाही, ह्याला जास्त महत्त्वाचं म्हटलं आहे आणि त्याला गौण मानलं. सगळे सारखे, सगळे सारखे. आणि सर्वात शेवटी जे सूत्र आहे की ज्या सूत्रावर आमचा धर्म उभा आहे, की जो ह्या धर्माचा संस्थापक आहे ते कोण आहे? नरनारायण आहे. बद्रीनारायणाच्या ठिकाणी बसलेले हे जे सगळे नारद आहेत, कुबेर आहेत, त्यांच्याबरोबर स्वतः नारायणाचं रूप म्हणजे बद्रीनारायण आहेत, आणि तिथे नर आणि नारायण आहेत, उद्धव आहेत. ही सगळी माणसं आपापल्या ठिकाणच्या अधिकारांनी तिथे बसली आहेत. पण या जगाचं संचालन करण्याचं काम जर कोणाकडे असेल, या नरनारायणांकडे. पुन्हा पुन्हा जगामध्ये अवतार घेताना जे अंश आहेत ते नराचे आणि नारायणाचे असेच अवतार घेतात. इथे तर प्रत्यक्ष अवतार घेतला आहे. प्रत्यक्ष नरानी अर्जुनाच्या रूपाने अवतार घेतला आहे आणि प्रत्यक्ष कृष्णानी म्हणजे नारायणानी कृष्णाच्या रूपामध्ये अवतार घेतला. नारायण आणि कृष्ण वेगळे नाहीतच. त्यामुळे या नरनारायणांनी त्यांच्या दोघांच्या संवादामधून जे निर्माण केलं, जगाकरता गेलं तर अर्जुनाला काय, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर एका सेकंदात समजणार आहे. आणि भगवंताला तरी काय आहे ते मांडताना काही मोठ्या अडचणीचं नाही आहे, अवघड नाही आहे. लोकांचा आरोप आहे ना, आक्षेप आहे ना
की ती युद्धभूमी, आणि त्या युद्धभूमीवरती भगवंत त्यांना हे असं कसं तत्त्वज्ञान सांगत बसले, आणि त्याला युद्धाला प्रवृत्त करायचे म्हणून एवढी 700 श्लोकांची गीता. अरे ही 700 श्लोकांची गीता व्यासांनी भीष्म पर्वात या 25व्या अध्यायापासून ते 42व्या अध्यायापर्यंत ते 18 अध्याय तिथे जोडलेत. पण ते केव्हा? दीर्घकाळानंतर. ते काही तिथंच कृष्ण आणि अर्जुन बोल आणि यांचे काव्य करणं. आता आपल्या जशा व्याख्यानांना काही शीघ्र कवी असतात ना, ते बसलेले असतात, त्या काव्याचा मसुदा लगेच म्हणजे त्या व्याख्यानाचा मसुदा काव्यात करतात. असं नाही केलेलं व्यासाने. त्यांना ज्या पद्धतीने मांडायचं आहे, त्यांना ज्या पद्धतीने रचना करायची त्या पद्धतीने केली आहे. भगवंतांनी अर्जुनाला समजणं काय अवघड. त्याला ता म्हटलं की ताकभात कळतोय. त्यामुळे त्याच्या ठिकाणी काही फार सांगण्याची गरज आहे असं नाही. युद्धभूमीवर बोललं जात नाही. अरे दुसरं महायुद्ध घ्या, पहिली महायुद्ध घ्या, त्या महायुद्धाच्या इथे सुद्धा सगळी जी खलबतं चालतात, तासन तास खलबतं, युद्ध चालू असतं, युद्ध चालू होऊ शकतं, युद्धाच्या ठिकाणी सज्जता येऊ शकते. आणि आपल्याकडच्या युद्धाला तर काय सूर्योदयाबरोबर युद्ध सुरू होणार. त्याच्यामध्ये पाणी देणारे, खायला प्यायला देणारे, जखमा बांधणारे असे लोक जे युद्धाच्या मध्ये यायचे, त्यांना शस्त्रसुद्धा लागायचं नाही. ते अगदी सुखाने, अगदी म्हणजे ज्याला निर्धोकपणे युद्धाच्या भूमीवरती फिरायचं, त्यांना काहीच अडचण नसे. आणि असं युद्ध संध्याकाळ झाली, सूर्यास्त झाला की बंद व्हायचं, आणि युद्ध संपल्यानंतर दोन्ही ठिकाणची माणसं एकमेकांना भेटायची, गप्पा मारायची. तुमच्याकडे किती जखमी झाले, त्यांना काही पाहिजे का, आमच्याकडून पाहिजे असेल तर मदत घ्या. ते तिथे युद्ध. हे सांगू का, एकदा अद्वैताचा सिद्धांत आपल्याला कळला. आपण परवा जे पाहिलं, 1 म्हणजे अद्वैत, 2 म्हणजे द्वैत, आणि 3 म्हणजे त्रिपुटी. या 3 गोष्टी जर आपण बरोबर लक्षात ठेवल्या तर आपल्याला हे सगळं त्रिपुटीत जग आहे, त्याला हे त्रिपुटीतच जगावं लागतं. पण जेव्हा द्वंद्वात्मक येतं तेव्हा शत्रू आणि मित्र होतो. तेव्हा युद्ध द्वंद्वात आहे, परंतु युद्ध संपल्यानंतर अद्वैतच आहे. तुझ्या आणि माझ्यात काय फरक आहे? अरे तूही माणूस आहे, मीही माणूस आहे. तू तिथून लढतोय, मी इथून लढतोय. नाही तर युधिष्ठिराला भीष्माचार्यांनी तू यशस्वी हो असा आशीर्वाद दिला असता का? अंतःकरणामध्ये जर द्वैत असतं, अंतःकरणात जर त्रैत असतं तर दिला असता का? त्रिपुटीमध्ये जगत नाहीत ती माणसं, अद्वैतातच जगतात. आणि त्यामुळे ह्या जगाचं हे स्वरूप आम्ही समजून घ्यावं. आणि हे सगळं समजणं म्हणजेच आपल्याला तत्त्वज्ञान आहे. म्हणजेच भगवंताला आपल्याला हेच सांगायचं आहे की बाबा तुम्ही हे जग समजून घ्या आणि जगात व्यवहार करा, निष्क्रिय नाही. शेवटपर्यंत कर्म करत राहा. शेवटच्या श्वासापर्यंत, श्वास हेच कर्म आहे. त्या श्वासात घडणारी प्रत्येक कृती हे कर्मच आहे. आणि त्याकरता व्यासांनी ज्या प्रकारे त्याचं एडिटिंग केलं, त्याचं संपादन केलं आणि आमच्यासमोर ठेवलं, त्याच्यामध्ये व्यासांच्यासारखा प्रतिभावान मनुष्य आहे त्या माणसाने हे इतकं मोठं कार्य आमच्याकरता एका विशिष्ट पद्धतीने करून ठेवलं आहे की जगभरातल्या लोकांना आश्चर्य वाटतं की हे कसं झालं आहे आणि हे कसं निर्माण केलं आहे. हा कसा जो तत्त्वज्ञानातला ज्ञानी मनुष्य आहे त्याला कळतं आहे ना की ही मांडणी काय आहे, हे स्वरूप काय आहे. आणि त्यामुळे गीता या ग्रंथावरती जगभरामध्ये खूप बोललं गेलं, खूप मांडलं गेलं, खूप आजही मांडलं जात आहे, त्याबद्दल वाद नाही. परंतु निवृत्तीनाथांनी मात्र ज्ञानदेवांना तू टीका गीतेवर लिही असं सांग. आता आपल्याला लक्षात येईल की त्याच्यामागे काय काय आहे. की तुझ्या डोक्यात श्रौतवाङ्मय आहे, तुझ्या डोक्यात स्मृतिग्रंथ आहेत, तुझ्या डोक्यात पुराणं आहेत, तुझ्या डोक्यात तू स्वतःच संत परंपरा मोठी महाराष्ट्रात निर्माण करणार आहेस. त्यामुळे तुझी भूमिका तर जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जाता अशी आहे. तर तुझ्यासारख्याने लिहिताना मनुष्याला धर्मकल्याण करणारा आहे आणि त्या कल्याणाचा मार्ग सोपा करून द्यावा याच्याकरता तुला टीका लिहायची आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरांना त्यांनी टीका लिहायला सांगितलेली आहे. गीतेचा विषय पुढच्या वेळी आपण थोडासा घेऊन आपण ज्ञानेश्वरांच्या विषयाकडे वळू. की ज्ञानेश्वरांनी जेव्हा लिहायला घेतलं आहे त्याच्यावरती 100 पानांची प्रस्तावना
सोनू मामा दांडेकरांची आपण त्यांचंच पुस्तक पाहतो किंवा त्यांचीच ज्ञानेश्वरी आपण पाहतो, ती जास्तीत जास्त निर्दोष आहे. आणि त्यामुळे त्या प्रस्तावनेत त्यांनी अनेक विषयांची चर्चा केली आहे. आपल्याला जर वाटलं की ज्ञानेश्वरीमधले हे आक्षेप आणि ह्या सगळ्याचा थोडंसं विचार करावा, तर तिथे विचार करण्यासारखं आहे. त्यांनी भक्ती, ज्ञान, योग, कर्म ह्या चारही मार्गांचा सुद्धा चांगला उहापोह तिथे केलेला आहे आणि पुष्कळ गोष्टींना उत्तरं दिलेली आहेत. ती 100 पानांची प्रस्तावना ही खूप बोलकी आहे. आणि माऊलींनी का बरं ज्ञानेश्वरी ही गीतेवरची टीका म्हणून लिहावी असं निवृत्तीनाथांना वाटलं. आणि निवृत्तीनाथांनी त्यांची एवढी स्वतंत्र प्रज्ञा असतानासुद्धा ग्रंथावरच भाष्य करायला सांगितलं, गीतेवरच भाष्य करायला सांगितलं. आणि म्हणून नंतर अमृतानुभव लिहायला सांगितलं की आता तुझं लिही, आता काय गीता लिहिलीस तू माझ्या इच्छेने, पण आता तुझी अनुभूती आहे ती लिही. असो, आजचा विषय आपण इथे थांबवूया. श्रीकृष्ण.